विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासातून आपण दैवत कथा आणि स्पष्टीकरण कथा या कथा प्रकारांविषयीचं विवेचन केलं आहे. मित्रो, या तासामध्ये आपण विनोदी कथा या लोककथा प्रकाराचे विवेचन करणार आहोत. मित्रो, विनोदी कथा या कशाला म्हणायच्या किंवा विनोदी कथा म्हणजे काय याची एक व्याख्या किंवा याबद्दलचं एक विधान शरद व्यवहारे यांनी केलेलं आहे. ते विधान असं आहे पहा, ज्या लोककथेतून विनोद निर्मिती होते किंवा विनोद निर्मितीसाठी ज्या लोककथा सांगितल्या जातात अशा कथांना विनोदी कथा किंवा हास्यकथा असे म्हणतात. हास्यकथा आणि विनोदी कथा म्हणजे एकच. विनोदी कथांनाच हास्यकथा म्हणतात. ठीक आहे. आणि मित्रो, त्यांनी असं म्हटलं आहे की विनोद निर्मिती करत असताना कथांमध्ये कुठली कारणं किंवा कुठल्या कारणाच्या किंवा कुठल्या घटकाच्या आधाराने विनोद निर्मिती केली जाते. तर पहा, एखाद्या व्यक्तीचं शारीरिक व्यंग असेल किंवा एखादा माणूस कुठल्याही घटनेबद्दल अतिशयोक्तपणे काही सांगून विनोद निर्मिती करू शकतो किंवा करतो. अश्लीलता हा एक विनोदाचा भाग आहे. विनोदी कथेमध्ये अश्लीलता भरपूर असते आणि अश्लीलतेच्या अंगाने विनोद निर्माण केला जातो. ग्राम्यता, खेड्यातल्या लोकांची भाषा असेल किंवा त्यांचा जीवन व्यवहार असेल किंवा त्यांच्या जीवनातल्या काही घटना असतील, त्या घटना विनोदी पद्धतीनं रंगवून सुद्धा विनोद निर्माण केला जातो. एखादी विसंगती जी आहे त्या विसंगतीतूनही विनोद मांडला जातो किंवा भाषिक प्रयोग करून विनोद निर्माण केला जातो, असं शरद व्यवहारे यांनी म्हटलेलं आहे. मित्रो, विनोदी कथा नक्की कशाला म्हणायचं हे जरी आपल्याला म्हणजे व्याख्येमध्ये सांगता येत नसलं तरी जवळपास तुम्हाला सगळ्यांना विनोदी कथा म्हणजे काय हे माहीत आहे किंवा हास्यकथा म्हणजे काय हे माहीत आहे. आणि हास्यकथा किंवा विनोदी कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आणि माणसाचा स्वभाव आहे तसा विनोद करण्याचा आणि विनोद ऐकण्याचा किंवा त्याच्यामध्ये सामील होण्याचा. माणसाच्या जीवनाचं सूत्र किंवा माणसाच्या जीवनाचा भाग केवळ दुःख असणे, दुःख पोसणे किंवा रडत बसणे असं नाही. तर मित्र हो, माणूस छोट्या छोट्या क्षणातून किंवा छोट्या छोट्या प्रसंगातून आनंदही शोधण्याचा प्रयत्न करतो आणि हसण्याचाही प्रयत्न करतो. मित्र हो, हसणे ही माणसाची तशी मुळातलीच गोष्ट आहे किंवा नैसर्गिकच मानवी जीवनाचा तो भाग आहे. माणूस विनोद निर्माण करतो, विनोदाला प्रतिसाद देतो, माणूस हसतोही. आणि मानवी जीवनामध्ये हसणे किंवा खेळकरपणा असणे ही अपेक्षित असणारी गोष्ट आहे, आवश्यक असणारी गोष्ट आहे. मानवी जीवन केवळ चिंतेत असणं किंवा माणसानं केवळ गंभीर असणं आयुष्यभर हे अपेक्षित नाही. आणि बहुसारी माणसं ही काही जीवनभर गंभीर वगैरे नसतात, तर ती विनोदी असतात, हसतात, खेळतात आणि विनोदामध्ये सामील होतात. ते स्वतः विनोद सांगतात किंवा बहुसारी माणसं विनोदामध्ये सामील होतात. मित्र, आपल्या मानवी जीवनाची परंपरा जर आपण पाहिली तर मानवी जीवनामध्ये बाकी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत, पण त्या कथांबरोबरच विनोदी कथांनासुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. माणसाने विनोद सांगणे, विनोद ऐकणे किंवा त्या विनोदी कथांच्या किंवा विनोदामध्ये सामील होणे ही गोष्ट घडत आलेली आहे आणि ती साहजिक आहे. ठीक आहे. त्यामुळे लोककथा प्रकारांमध्ये विनोदी कथा भरपूर आहेत. आणि मग या विनोदी कथाची निर्मिती करत असताना विनोद निर्माण करणारा किंवा विनोदी कथा लिहिणारा जो कल्पक माणूस आहे, समाजाला त्या आपल्याच कथा वाटत असतात, समूहाला त्या आपल्याच कथा वाटत असतात, परंतु या विनोदी कथा काही इतर कथाप्रमाणे सगळा समूह एकत्र येऊन निर्माण केलेल्या नसतात. कुठल्या तरी कल्पक व्यक्तीनं, त्याच समूहापैकी कुठल्या तरी कल्पक व्यक्तीनं त्याच समूहाच्या जीवनधारणा, त्या समूहाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, त्या समूहाची जीवन प्रणाली किंवा त्या समूहामध्ये घडणाऱ्या तशा काही विनोदी घटना याच्या आधारानं एखाद्या कल्पक व्यक्तीनं ती निर्मिती केली असते. बाकी समूहाला मात्र ती आपलीच वाटते, कारण विनोदी कथांमध्ये सुद्धा त्या समूहाची जीवन प्रणाली असते. ठीक आहे.
त्या त्या समूहाच्या जीवन प्रणालीचाच भाग ते असतात. त्या त्या समूहामध्ये राहणारी काही माणसं, आता कुठलाही समूह घ्या ना तुम्ही, पृथ्वीच्या पाठीवरचा कुठलाही समूह आपण घेतला तरी कुठल्याही समूहामध्ये काही माणसं व्यंग असणारी असतात, काही माणसं मूर्ख असतात, काही माणसं अतिशयोक्त बोलणारी असतात. हे मानवी समूहातच असते. विनोद निर्माण करायचा आहे किंवा विनोदी कथा लिहायची आहे तर त्याच्यासाठी काही आपला समूह सोडून दुसरीकडे कुठे शोधत वगैरे जाण्याचे काही कारण नसते आणि कोणी जात नसते. प्रत्येक समूहामध्ये ही माणसं असतातच ना, किंवा अशा काही विनोदी घटना आपोआप घडत असतात जीवनाच्या ह्याच्यामध्ये, घडत असतात ना काही, किंवा भाषिक पातळीवर घडत असतात की एखाद्या म्हणजे बोलताना एखाद्या शब्दाचा अर्थ एखाद्याला वेगळाच म्हणायचा असावा आणि दुसऱ्याला वेगळाच तो वाटतो, आणि सांगायच्याला वेगळं सांगायचं असताना ऐकणाऱ्याला वेगळं जर तो अर्थ प्रतीत झाला तर अशातून विनोदी घटना घडू शकते ना. म्हणजे याला एक म्हणायचं आहे त्यानं एक समजलं, विनोदी घटना घडू शकते. अतिशयोक्ती हा मानवी जीवनाचाच भाग आहे ना. माणूस बोलत असताना अतिशयोक्तपणे बोलत असतो. म्हणजे नको तेवढं की जे विवेकाला पटणार नाही, तर्काला पटणार नाही, अशा पद्धतीचं बोलत असतो आणि अशातूनही विनोद निर्माण होतो ना माणसाला. त्याला आपण म्हणतो पहा मोठं मोठं बोलण्याची सवय, अशातून विनोद निर्माण होतो. आणि ही माणसाची जी प्रवृत्ती आहे किंवा माणसाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव सगळ्याच माणसांचा आहे. तो स्वभाव विशिष्ट समूहातल्या माणसाचाच आहे असं काही समजू नका. तो स्वभाव सगळ्याच माणसाचा आहे. कारण माणूस म्हणून सगळीच माणसं इथून तिथून सारखी आहे. फार तर त्याचा सभोवताल जो असतो ना, त्या सभोवतालाने मानवी जीवनाला थोडंफार प्रभावित केलेलं असतं, त्याच्या जगण्याला थोडंफार प्रभावित केलेलं असतं, त्याच्या जगण्यावर त्याच्या संस्कृतीचा थोडाफार प्रभाव असतोही. पण मुळात माणूस म्हणून माणसाची जी लक्षणं आहेत किंवा माणूस म्हणून माणसाच्या ज्या प्रेरणा आणि प्रवृत्ती आहेत त्या प्रेरणा प्रवृत्ती किंवा माणसाचे विकार पृथ्वीच्या पाठीवरच्या सगळ्याच माणसाचे सारखे आहेत. आणि मित्र हो, विशेष म्हणजे हे काल जसे होते तसेच आजही आहे. फार काही बदललेलं नाही, त्यात फार बदल झालेला नाही. म्हणजे माणूस स्वभावता किंवा प्रेरणा प्रवृत्तीच्या बद्दल किंवा त्याच्या विकाराच्या बद्दल फार बदललेला आहे असं गृहीत धरू नका. माणूस फार बदललेला नाही. माणूस पूर्वी जसा होता ना तसाच आहे. माणसाचा सभोवताल मात्र बदललेला आहे. माणसाची संस्कृती मात्र विकसित झालेली आहे आणि त्या संस्कृतीचाच एक भाग असणाऱ्या मानवी व्यवस्था बदललेल्या आहेत. काही संस्था बदललेल्या आहेत. म्हणजे माणसांच्या अलीकडच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था आली किंवा आता अलीकडे जर पाहिलं तर न्यायव्यवस्था वगैरे आलेली आहे आणि बाकी भौतिक संस्कृतीचा विकास झाला आहे. म्हणून माणूस हा तुम्हाला पहा फोर व्हीलरमध्ये म्हणजे कारमध्ये वगैरे फिरताना दिसतो आहे, माणूस विमानामध्ये बसतो आहे, ठीक आहे नाही किंवा माणसात कुटुंब व्यवस्था आली, नातेबंध आले, ठीक आहे. पण याचा अर्थ त्याचे माणूस म्हणून असणारी जी गुणं आहेत किंवा विशेष आहेत, त्याच्या ज्या प्रेरणा प्रवृत्ती आहेत, विकार आहेत, हे फार बदलले असं समजू नका. ते मुळात जसे आहेत तसेच आहेत. फार नाही बदल पडला. या व्यवस्थेचा थोडाफार त्याच्या जीवनावर परिणाम असतो, पण बाकी त्याचे विकार आहे तसेच आहे. तेव्हा अशा पद्धतीनं जगणारा हा माणूस जो इकडचाच, त्याच्या जीवनामध्येच मुळात व्यंग आहे, त्याच्या जीवनामध्येच संगती आणि विसंगती आहे, त्याच्या जीवनामध्येच अतिशयोक्ती आहे, त्याच्या जीवनामध्येच भाषा समजून घेण्यामध्ये केव्हा तरी गफलत होत असते, त्याच्या जीवनामध्येच अशा काही विनोदी घटना घडत असतात. आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे किंवा या सगळ्या ज्या घटना आहेत त्या घटना कोणीतरी विनोदी अंगानं मांडत असतो. अशा पद्धतीनं जर एखाद्या कल्पक माणसाने या समूहातल्या अशा घटना विनोदी अंगानं मांडल्या तर त्याच्यातून विनोदाची निर्मिती होत असते आणि तशा कथानाच आपण विनोद निर्मिती असं म्हणत असतो. मित्र हो, विनोदी कथा म्हणजे काय मग? जसं शरद व्यवहारे म्हणतात त्या पद्धतीनं ज्या कथेतून विनोद निर्मिती केली जाते किंवा विनोद निर्मिती करण्यासाठीच ज्या कथा लिहिल्या जातात त्या कथांना विनोदी कथा किंवा हास्यकथा म्हटलं जातं, म्हणता येतं. म्हणजे सोप्या पद्धतीनं सांगायचं असेल तर विनोदी कथा निर्माण करणारा माणूस काय करतो माहीत आहे का मित्र हो? हास्यकारक परिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रसंगाची मालिका
एखाद्या कथेमध्ये गुंफवत जातो. अशा हास्यकारक परिस्थितीची किंवा अशा घटनांची मालिका ज्या कथेमध्ये गुंफली जाते आणि शेवटपर्यंत आणि माणसाला हसवलं जातं, त्या कथांनाच विनोदी कथा आपण म्हणतो. विनोदी कथा म्हणजे फार काय वेगळ्या व्याख्या किंवा फार काय अवघडच देण्याची गरज नाही. अशी कथा ना की ज्या कथेमध्ये हास्यकारक घटना किंवा हास्य निर्मिती करणारा प्रसंग किंवा त्या प्रसंगाची मालिका रचली जाते, मालिका निर्माण केली जाते. कुठल्या हास्यकारक घटनेची एक घटना घडते, दुसरी घटना हास्यकारकच असते. ती असे जे घडत जातं त्यालाच आपण हास्यकथा किंवा विनोदी कथा म्हणतो. दुसरं म्हणजे अशा कथेतून बऱ्याचदा माणसाला हसवता हसवता काही बोधही द्यायचा असतो, नाही असं नाही, पण बऱ्याचदा या कथेतून माणसाला हसवणे हाही एक भाग असतो. केवळ माणसाला हसवणे, आणि ठीक आहे माणसं हसतात किंवा माणसाला तेवढंच का असे ना त्याच्या त्या चिंतेतून त्याच्या त्या काळजीतून वगैरे बाहेर काढलं जातं. माणसं खेळकरपणे जगतात असं आपण म्हणू. आता हास्यकारक प्रसंगाची किंवा घटनांची जी साखळी निर्माण केली जाते, ती साखळी हसवण्यासाठी असते किंवा आताच आपण म्हटल्याप्रमाणे बोध देण्यासाठी सुद्धा असते. पण अशा कथांना आपण हास्यकथा किंवा विनोदी कथा असं म्हणतो. मित्र, मग जे व्यंग असतात शारीरिक व्यंग वगैरे, मग त्याच्यामध्ये आंधळेपण, बहिरेपण, मुकेपण असेल, बोबडेपण असेल किंवा लंगडेपण असेल, बुटकेपण असतील, अशा कुठल्या तरी शारीरिक व्यंगाचा आधार घेऊन कथा निर्माण केली जाते. मानसिक व्यंग असतात. मानसिक व्यंगामध्ये मूर्खपणा असते, माणसाचा लाजरेपणा असतो, विसराळूपणा असतो किंवा आवरटपणा असतो, भांडकुदळपणा असतो, स्त्रीलंपटपणा असतो. अशातूनही कथा निर्माण केल्या जातात. किंवा सामाजिक समाजामध्ये काही माणसं असतात पहा, सावकार असेल, भट्ट असेल किंवा सोनार वगैरे असे काही माणसं असतात की त्यांचं जगणंच हे एक व्यंग असतं. म्हणजे ते बाकी समाजाला त्यांचं जगणं विचित्र वाटतं. बाकी समाज वेगळा जगतो आणि हा काहीतरी वेगळाच जगतो. एखादा भट्ट असेल, आता बाकीचा समाज फार सोहळ्या वेळाचं काही पाहत नसेल आणि हा भलता सोहळं पाळत असेल, ठीक आहे ना, अशा वेळेस त्याच्याबद्दलही एखादी कथा निर्माण केली जाते. किंवा एखादा सावकार असतो, सगळी माणसं आनंदानं जगत असतात आणि हा केवळ ते पैसे जमवण्याच्याच भानगडीमध्ये असतो. म्हणजे याचं जगणं सगळं त्याच्याकडे असूनही किंवा दुःखीच असतं आणि घरातल्याही माणसाला तो नीटपणे जगू देत नाही किंवा इतर माणसाशी कसा तरी विचित्र वागतो. अशा माणसावरही मग विनोदी कथा किंवा विनोदी हास्यकारक अशा घटनांची निर्मिती केली जाते. काही कल्पनेनं केली जाते, काही त्याच्या जीवनामध्ये असते. त्याच्या जीवनामध्ये थोडं असते, पण निर्माण करणारा अतिशयोक्तपणे अति करून त्याच्यातलं काहीतरी निर्माण करतो आणि मग त्या विनोदी कथा वगैरे निर्माण होतात. ठीक आहे मित्र, हास्यकथा म्हणजे हास्यकारक प्रसंगाची साखळी निर्माण करणे किंवा हास्यकारक घटनांची निर्मिती करणे किंवा तशी साखळी निर्माण करणे आणि कथा रचणे, अशा कथांना आपण लोककथा म्हणतो. मित्र, हास्यकथेचं एक वैशिष्ट्य दिसतं की हास्यकथेमध्ये वरील प्रकारचे व्यंग येतात आणि त्याच्यातून जशा हास्यकथा निर्माण केल्या जातात त्या पद्धतीनं आणखी एक गोष्ट याच्यामध्ये दिसते की आपल्याकडे विशेषतः जावयावर फार हास्यकथा सांगितल्या जातात. आता या जावयावर हास्यकथा का सांगितल्या जातात हा एक खरं तर प्रश्नच आहे. पण जावयावर खूप हास्यकथा सांगितल्या जातात. हास्य निर्मिती करण्यासाठी जावयाचा मूर्खपणा आधाराला घेतला जातो. हे असं का होत असावं हा एक प्रश्नच आहे. मित्र, खरं तर ना असं कदाचित असावं का पहा की जावयावर कथा सांगणे, गावातल्या सावकारावर कथा निर्माण करणे, भटजीवर कथा निर्माण करणे किंवा सोनारावर कथा निर्माण करणे, हे असं जे होतं हे होण्याच्या पाठीमागे नक्की कारणं काय असावीत हे नक्की आपल्याला सांगता येणार नाही. पण एक अंदाज मांडता येतो की असं काय असावं का की ज्यांच्यावर एरवी काही बोलता येत नाही किंवा जाहीरपणे बोलता येत नाही, अशांवर मग कथेच्या माध्यमातून टीका करायची किंवा कथेच्या माध्यमातून त्याचं व्यंग उघड करायचं किंवा त्याचं मूर्खपणा असेल, त्याच्या जगण्यातला खटकणारा स्वभाव असेल वगैरे, असं काही असेल का? कारण पहा ना, जावयाबद्दल जाहीरपणे बोललं तर अवघड आहे. कारण सासू सासरे किंवा इकडच्या लोकांना बोलता येत नाही. कारण तसं बोललं तर जावई नाराज होईल आणि जावई नाराज होऊन आपल्या मुलीला त्रास देईल, ही शक्यता जास्त असते ना, म्हणून जावयाबद्दल बोलता येत नाही. किंवा सावकार आहे,
सावकाराबद्दल बोलता येत नाही, कारण अडीअडचणीला तोच उपयोगाचा आहे, तोच मदत करणार आहे, म्हणून त्याच्याबद्दल मनामध्ये काही असलं तरी वरवर तरी त्याच्याबद्दल त्याला बरं वाटेल असंच वागावं लागतं, त्याचं मोठेपण मान्य करूनच जगावं लागतं. मग एरवी असे वागणारे माणसं मुद्दाम म्हणून या सावकाराबद्दल वगैरे काही करत असावेत का? म्हणजे लोककथेतून त्यांचं व्यंग किंवा त्याच्याबद्दलचं आपल्या मनात असणारी जी भावना आहे ती व्यक्त करत असावेत का? किंवा भटजीबद्दल आहे पहा, एरवी त्याच्या सोहळ्याओळ्याचा त्रास होतो लोकांना, एरवी तो लोकांना म्हणजे शापाची असेल, काही भीती दाखवत असेल, किंवा लोकांना तो लोबाडत असतो. आता या सगळ्याचा किंवा पहा बाकीच्या माणसांना तो जवळ येऊ देत नाही, त्यांची चितू करतो आणि स्वतःलाच आपण श्रेष्ठ असण्याचं वगैरे भासवतो. आता याची काही खदखद लोकांच्या मनात असावी का? आणि म्हणून मग सावकार असेल, भटजी असेल, किंवा सोनार वगैरे असेल, किंवा जावई असेल, यांच्याबद्दलच्या या ज्या कथा आहेत या कथा निर्माण होत असाव्यात का? किंवा गावातलं एखादी भांडकुदळ बाई असते, त्या भांडकुदळ बाईला एरवी लोक तिच्या वाटेला जात नाहीत, ती रस्त्यानं येत असेल तर आपण दुरून जातात, कारण भीती हिच्यासोबत कोण भांडण विकत घ्या. पण मग लोककथेतून मात्र या अशा भांडकुदळ बाईविषयी बोललं जातं किंवा लोककथा निर्माण केल्या जातात. किंवा एखादी बाई असते जी अत्यंत चालू असते आणि नवऱ्याला बनवत असते, नवऱ्याला फसवत असते, घरातल्या सासू सासऱ्याला त्रास देत असते, पण ती खमकी असते. आता तिच्या तोंडावर कोणाची बोलण्याची हिंमत होत नाही. मग अशा वेळेस ही माणसं कथेतून हिच्याबद्दल काही आपल्या मनामध्ये असणारी खदखद व्यक्त करत असावेत का? पण एक मात्र खरं की अशा माणसांविषयी खूप कथा लिहिल्या गेलेल्या आहेत, खूप कथा आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे पहा की अशा पद्धतीनं माणसाच्या मनातली जी खदखद आहे ती खदखद व्यक्त व्हावी याच्यासाठी काही व्यवस्थाच निर्माण केल्या आहेत आपल्याकडे. आता या व्यवस्था असतील तर त्या व्यवस्थेचाच एक भाग ह्या लोककथा असाव्यात का, असाही विचार करता येतो. तसंच आहे असं नाही, पण एवढं मात्र नक्की की माणसाच्या मनामध्ये जे असते, माणसाच्या मनामध्ये जी खदखद आहे किंवा माणसाला जे वाटत असतं त्या वाटण्याची अभिव्यक्ती करण्याची सोय आपल्या जीवन प्रणालीतच आहे. मग अशा जीवन प्रणालीचाच एक भाग या लोककथाही असाव्यात का, असाही विचार करायला हरकत नाही. पहा मला बाकी माहीत नाही, पण मराठवाड्यामध्ये होळीचा सण साजरा केला जातो, शिमगा साजरा केला जातो. आणि मित्रहो, या होळीच्या सणाच्या निमित्तानं होतं काय की लोक होळीच्या सणाचं म्हणजे बोंबलत असतात. बोंबलत असताना अगोदर लोक गावातल्या पाटलाला वगैरे वाटेल तशा शिव्या देतात, आणि तेही चावडीच्या जवळ किंवा जिथे रस्ता आहे किंवा पाटलाचं घर आहे त्या घराच्या समोर उभं राहून पाटलाला वाटेल त्या शिव्या देतात. आणि पाटील ते समजून घेतो, पाटील काही म्हणत नाही. म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो 10-12 वर्षाची, तेव्हा पहा अशा भरपूर आहेत शिव्या. एक तुम्हाला सहज ऐकवतो, आणि अश्लील असायच्या त्या पाटलांना वगैरे काही अश्लील वाटायचं नाही किंवा गावातल्या माणसांना अश्लील वाटायचं नाही. तुम्हाला ते वाटू देऊ नका. पहा थेटपणे पाटलाच्या घराच्या पुढे उभं राहून मुलं असं म्हणायचे, आमच्या वयातलं आम्ही म्हणत होतो ते, म्हणजे त्याच्यामध्ये सामील असायचं की पाटलाच्या घरावर तणशीची पेंडी रे तणशीची पेंडी, आणि पाटलाला लावली शेंबडी मेंढी रे शेंबडी मेंढी. अशा पद्धतीनं मुलं थेटपणे पाटलाच्या घराच्या समोर उभं राहून म्हणायचे. तिथे विशेष म्हणजे स्त्रिया वगैरे असायच्या, कोणाला याच्यात अश्लील वगैरे वाटायचं नाही. आणि असं म्हणून मग बोंबलत असत मुलं, समूहानं 10-15 मुलं जमलेली आणि बोंबलत असत. त्यामध्ये बऱ्याचदा 20-22 वर्षांची मुलं सुद्धा सामील असत आणि बोंबलायची. पाटील काही म्हणत नव्हता, समजून घ्यायचा. मला असं वाटते की वर्षभर ज्या पाटलाच्या दबावामध्ये गाव राहायचं किंवा गावातली माणसं राहायची, त्या दबावामध्ये राहत असताना पाटलाच्याबद्दल काही माणसांना वाटत असावं का? आणि मग त्या पाटलाला अशा पद्धतीनं या होळीच्या निमित्तानं अशा पद्धतीनं लोक शिव्या देत असावेत का, सामील होत असावेत का, आणि त्यांच्या मनातली खदखद अभिव्यक्त करत असावेत का, हा प्रश्न आहे. पण एवढं मात्र नक्की की ही एक नाही आहे जे तुम्हाला मी आता इथे सांगू शकत नाही, अशा पद्धतीच्या अनेक शिव्या किंवा अनेक पद्धतीचे विधानं या शिमग्याच्या निमित्तानं, होळीच्या निमित्तानं केली जातात. आणि मित्रो, हा काळ असायचा जवळपास 15 दिवसाचा. म्हणजे वैशाख महिना सुरू झाला की फाल्गुन महिना सुरू झाला की या महिन्यामध्ये सुरू असायचं.
आणि मग अशा पद्धतीने हे शिव्या द्यायचे. आणि जवळपास 15 दिवस, म्हणजे पौर्णिमेला ही होळी असायची, पौर्णिमेपर्यंत 15 दिवस. आणि पौर्णिमा संपली की मग मात्र आता संपलं, मग पुढे काही नाही. आता पुढे काही म्हणत नसतं. पुढे मग आता 15 दिवसांनी चैत्र महिना लागणार. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी पाडवा असणार. आणि पाडव्याच्या वेळेस माणसं मागे जे 15 दिवस किंवा मागच्या याच्यामध्ये जे पंधरवाड्यामध्ये जी माणसं अशा पद्धतीनं पाटलाला शिव्या देत होते, काहीतरी अश्लील बोलत होते, बोंबलत होते, गावानं बोंबलत फिरत होते वगैरे, ती माणसं पाडव्याच्या वेळेस फार शालीन वाटायची, फार सुसंगत, काही कोणाला म्हणणार नाहीत, अगदी गोडीनं. मग पाडव्याच्या दिवशी छानपैकी मग तो गोसावी किंवा जंगम किंवा ब्राह्मण वगैरे गावात यायचा. मग तो ते सगळ्यांना राशी भविष्य वगैरे सांगायचा, किंवा आता पुढचं साल कसं असायचं ते सांगायचा तो. मग लोक जात त्याची पूजा करत, त्याला नमस्कार करत वगैरे, हे सगळं म्हणजे गाव अगदी 15 दिवसामध्ये बदललेलं असायचं आणि अतिशय शालीन झालेलं असायचं. पण त्या 15 दिवसामध्ये संधी असायची, म्हणजे तुम्ही जे गेले 11 11.5 महिने सहन केलेलं आहे त्याची तुम्ही अभिव्यक्ती करा आणि तुम्हाला ही आता पूर्ण संधी आहे, अशा पद्धतीचं ते वातावरण असायचं. मित्र, ही आपल्या जीवन प्रणालीचाच एक हा भाग असावा का? आणि तुम्हाला अभिव्यक्त होण्याची संधीच दिलेली असावी का? मग तशाच पद्धतीनं लोककथांमध्ये सुद्धा तुम्ही अशा विनोदी लोककथा किंवा हास्यकारक असणाऱ्या लोककथा, हास्यकथा निर्माण करून तुमच्या मनातली खदखद व्यक्त करा. असाच एक सूचक हा भाग असावा का? हा आपल्या जीवन व्यवस्थेचाच एक भाग असावा का, असे वाटतं. बाकीच्या काही गोष्टी आहेत की पूर्वी ही होळी जशी असायची तशी पूर्वीच्या काळी, म्हणजे 40-50 वर्षापूर्वीचा काळ असेल. आता माझ्या तो अनुभवाचा भाग नाही, होळी हा माझ्या प्रत्यक्ष अनुभवाचा आणि मी पाहिल्याचा, तो मी त्याच्यामध्ये सामील असण्याचा भाग आहे. मी ते अतिशय म्हणजे खात्रीपूर्वक सांगू शकतो की असं असं होतं. ते इतक्या अश्लील शिव्या दिल्या जात की ज्या इथे मी उच्चारू शकत नाही, किंवा आता त्या सगळ्याच मला माहीत आहेत असं नाही, पण ते होतं. पण त्याच्या थोडं अगोदर, म्हणजे त्याच्यापूर्वी एक 20-25 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 50-1 वर्षांपूर्वी लग्नाच्या निमित्तानं वगैरे झेंडवे नाचवले जातात. आता हे झेंडवे नावाचा जो प्रकार होता तो पहा, की मुलीचा मामा आणि मुलाचा मामा, नवरी आणि नवरदेवाला ते आपापल्या पाठीवर घेत आणि पाठीवर घेऊन, त्यावेळेस ते ठीक होतं की लहानपणी मुला मुलीचे लग्न व्हायचे. म्हणजे 18 वर्षाचा मुलगा किंवा 18 वर्षाची मुलगी असताना लग्न व्हायची, म्हणून ते पाठीवर घेणं शक्यही होतं. नाहीतर आजच्या काळामध्ये आता कोणी पाठीवर घेणार नाही. म्हणजे 35व्या वर्षी लग्न होते आणि 35 वर्षाच्या माणसाला त्याच्या मामाने पाठीवर घेतलंय किंवा मुलीच्या मामाने त्याला पाठीवर घेतलेलं आहे, असं होणार नाही. आता मुलाचे लग्न करण्याचं वय जसं वाढत गेलं ना, तशा पद्धतीने झेंडवे नाचवण्याची पद्धती सुद्धा मागे पडली. पण मराठवाड्यामध्ये, विशेषतः आमच्या गावामध्ये, मी माझ्या आईला वगैरे सगळं विचारून घेतलेलं आहे, झेंडवे नाचवत. आता झेंडवे नाचवणं म्हणजे काय? त्या मुलीचा मामा पाठीवर घेत, मुलाला मुलीचा मामा पाठीवर घेत आणि पाठीवर घेऊन हे एकमेकाच्या अंगावर मग ते हळद वगैरे फेकत किंवा हळद लावत आणि वाटेल तशा पद्धतीनं वाटेल तेवढं अश्लील बोलून एकमेकाचे उणे दुणे काढत आणि एकमेकाला मुक्तपणे शिव्या देऊन घेत असत. आता हा प्रकार काय असावा? आता पहा, शक्यतो पूर्वी एकतर पंचक्रोशीतल्याच लोकांचे लग्न वगैरे एकमेकाला देणं घेणं व्हायचं. म्हणजे मुलगी फार लांबची नसायची, मुलगा फार लांबचा नसायचं. शक्यतो तर गावातलाच मुलगा आणि गावातलीच मुलगी असायची. आता पुढे काय होतं, पुढे लग्न झाल्याच्या नंतर एकमेकाला बोलता येत नाही ना फार, म्हणून, किंवा अगोदर एकमेकाला फार बोललेले नसतील किंवा बोलता येत नाही, म्हणून मग हे झेंडवे नाचवण्याच्या नावानं एकमेकाच्या मनामध्ये जे काही एकमेकाविषयी वाटते ते तुम्ही बोलून घ्या, तुम्ही एकमेकाला शिव्या देऊन घ्या, मुक्त व्हा, तुम्ही अभिव्यक्त व्हा. अशी काही आपल्या जीवन प्रणालीची व्यवस्था असावी का? म्हणजे तुम्ही आता 2-4 तास, 5-6 तास वाटेल तशा पद्धतीने एकमेकाला हे करायचं आणि बिनधास्त लोक एकमेकाला शिव्या देत आणि अतिशय अश्लील पद्धतीच्या शिव्या किंवा बाकीच्या ज्या ज्या त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते बोलत असत. मित्र हो, ही आपल्या जीवन प्रणालीचीच व्यवस्था असावी का असा प्रश्न पडतो. किंवा आपल्याकडे उखाणे घेण्याची एक पद्धती होती. उखाण्यामध्ये सुद्धा आजही आहे, ते आता थोडीफार कमी झाली. उखाण्यामध्ये सुद्धा म्हणजे मुलीची आई मुलाच्या
आईला किंवा मुलाच्या बापाला उखाण्यातून टोमणे मारायची. आता हे उखाण्यातून टोमणे मारणे हा काय प्रकार आहे? म्हणजे एरवी तसं तुम्हाला थेट बोलता येत नाही. तुमच्या मनात काही असलं तरी त्यांच्याविषयी तुम्हाला आदरानं किंवा नम्रपणेच बोलावं लागेल, कारण तुमची मुलगी तिथे चाललेली आहे. त्यांना जर तुम्ही नम्रपणे नाही बोलले तर तुमच्या मुलीला त्रास होणार. आता एरवी तुम्ही नम्रपणे बोलायचं, पण उखाण्यातून मात्र टोमणे मारायची, ही काय पद्धती आहे? ही पद्धती मला स्वतःला असं वाटतं, माझं निरीक्षण असं आहे, हे सगळ्यांनीच मानावं आणि हे सगळं सत्यच आहे असं वाटत नाही, पण हे काही उदाहरणं जर पाहिले तर मला असं वाटतं की माणसाला मोकळं होण्याची एक व्यवस्था आपल्या जीवन प्रणालीतच आहे, आपल्या व्यवस्थेतच आहे, आपल्या व्यवस्थेनेच ती करून दिली आहे. आपली जीवन जगण्याची जी पद्धती आहे, आपली जी संस्कृती आहे, ज्याला आपण जीवन पद्धतीच म्हणतो, त्या संस्कृतीमध्येच, त्या व्यवस्थेमध्येच मुळात माणसाला मोकळं होण्याची संधी आहे, माणसाला आविष्कृत होण्याची संधी आहे. आणि ती विशिष्ट विशिष्ट कुठल्या तरी सणाच्या निमित्तानं, कुठल्या तरी विधीच्या निमित्तानं, लग्नविधी वगैरे असेल या निमित्तानं आहे ते. आणि तेव्हा तुम्ही व्यक्त व्हा. बाकी मात्र तुम्ही व्यवस्थित वागा, तुमचे नातेबंध पाळा, माणसाला आदराने बोला, अशा पद्धतीनं वयस्कर माणसाला आदराने बोला. आणि होळीच्या दिवशी किंवा त्या 15 दिवसामध्ये मात्र हा जो माणूस आहे गावातला पाटील वगैरे, तो किती वयस्कर असो मग चालते, मग काही फरक पडत नाही. अशा पद्धतीनं ही कुठेतरी आपल्याला व्यवस्थाच निर्माण करून दिलेली आहे का असं वाटतं. मित्र हो, मग जावयाच्या कथा असतील, मूर्ख माणसाच्या कथा असतील, किंवा सावकाराच्या कथा असतील, भटाविषयीच्या कथा असतील, या कथा म्हणजे तुम्हाला मोकळं होण्याची किंवा तुम्हाला मन मोकळं करण्याची, तुम्हाला अभिव्यक्त होण्याची या व्यवस्थेनंच संधी उपलब्ध करून दिलेली आहे की काय असं आपण म्हणू शकतो. पण ठीक आहे, आपण हे जर मान्य नसेल किंवा हे पूर्णच मान्य असणार नाही, त्याच्यामध्ये बाकीचे अनेक घटक असतातच. म्हणजे हे याच्यासाठीच निर्माण झालं आहे असं समजण्याची गरज नाही. म्हणजे हे हास्यकथा केवळ अभिव्यक्तीसाठीच निर्माण झालेल्या आहेत, माणसाच्या मनातली खदखद मोकळी व्हावी याच्या किंवा मोकळी करता यावी, अभिव्यक्त व्हावी याच्यासाठीच हास्यकथा आहेत असं बिलकुल समजू नका. पण ते एक कारण असू शकते. मित्र हो, खरं तर हास्यकथाची निर्मिती ही माणसाचीच गरज आहे, माणसाची गरज आहे. हसणे ही माणसाची गरज आहे. ही माणसाची जशी गरज आहे तसं माणसाच्या स्वभावातच हे लक्षण आहे की कुठल्या तरी माणसाच्या व्यंगावर बोलणे, हसणे, त्याच्यावर टीका करणे, मग ते जाणीवपूर्वक असेल किंवा ठीक आहे सहज माणसाचा स्वभाव आणि हसायचं आहे, आपल्याला काहीतरी विनोद निर्माण करायचा आहे, अशा पद्धतीने. मित्र हो, माणसाच्या मूळ स्वभावाचा भाग आहे. आणि हास्यकथा निर्माण करणे, हास्यकथा सांगणे, हसणे ही माणसाची गरज आहे. माणूस म्हणून माणसाची ही आवश्यकताच आहे असं आपण म्हणू. आणि या सगळ्यातून मग हास्यकथा निर्माण झालेल्या आहेत अशा पद्धतीचं आपण म्हणू शकतो. ठीक आहे मित्र हो, काही हास्यकथांचे उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातून कळेल की हास्यकथा कशा असतात. सगळ्याच प्रकारच्या हास्यकथा सांगणं आता इथं अपेक्षित नाही आणि तेवढ्या खोलात आपण जाऊ नये, पण काही हास्यकथा मी तुम्हाला सांगतो. पहा, मूर्ख जावयाची एक कथा मी तुम्हाला सांगतो. आता जावया असा मूर्ख असतो का नाही हा भाग वेगळा, मात्र मूर्ख जावयाची कथा सांगितली गेली आणि ती कथा, अनेक कथा आहेत आणि त्या टिकून राहिल्या, समाजाने त्या जतन केल्या. आता आज लोककथा सांगण्याची परंपरा थोडी मागे पडत असल्यामुळे अशा कथा फार सांगितल्या जात नाहीत, पण अशा अनेक कथा गेल्या काळामध्ये टिकून होत्या, आजही काही टिकून आहेत. आता मूर्ख जावयाच्या कथा भरपूरच आहेत, मी एक सांगतो. आता दुसरं म्हणजे आणखी एक लक्षात घ्या, मी सांगितलेली जी कथा आहे ती कथा आम्हाला आमच्या आजोबांनी सांगितलेली आहे. हीच कथा जरी दुसरीकडे असली तरी याच्यातले अनेक संदर्भ बदलतात. कुठल्याही लोककथेतले संदर्भ जशास तसे नसतात हे लक्षात घ्या. प्रदेश बदलला, परिस्थिती बदलली, काळ बदलला की त्याच्यातले संदर्भ बदलतात. त्याच्यातलं मुख्य सूत्र तेच असते. मुख्य सूत्र काय? जावई मूर्ख आहे. ठीक आहे, जावई मूर्ख आहे. आपल्याला काय ठरवायचं आहे? जावयाला मूर्ख आणि मूर्ख जावयाला त्याच्यावरची कथा निर्माण करायची आणि त्या जावयावर आपल्याला हसायचं आहे. जावई मूर्ख आहे. पण जावयाला मूर्ख ठरवण्यासाठी जे घटना प्रसंग या आता मी सांगतो त्या कथेमध्ये गुंफलेले आहेत, तेच घटना प्रसंग दुसरीकडे सांगितलेल्या कथेमध्ये गुंफतातच असं नाही. घटना प्रसंग बदलतात, ठीक आहे ना.
त्या घटना प्रसंगाच्या वेळेची किंवा तेव्हाची त्या जावयाची जी कृती असते, त्या जावयाचं जे वागणं असतं ते वागणं मात्र मूर्खपणाचंच असतं आणि त्या मूर्खपणातून जावयाची फजिती होते आणि माणसं हसतात, हास्यकथा निर्माण होते. पण ते घटनाप्रसंग या कथेत जसे आहेत, आता मी सांगतो त्या कथेमध्ये जसे आहेत तसेच दुसऱ्या कथेत असतात असं नाही. मित्र हो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. प्रदेश बदलला, परिस्थिती बदलली किंवा ठिकाण बदललं, काळ बदलला, लोककथा तिच्या पद्धतीनं बदल करून घेते. म्हणजे मराठवाड्यातल्या समूहामध्ये किंवा आमच्या गावात जी कथा सांगितली जाते तीच कथा विदर्भातले लोकांनी सांगावी आणि तीच त्यांनी ऐकावी असं नाही. आणि ते ऐकत नाही, ते सांगत नाही, त्यांच्या पद्धतीनं संदर्भ बदलून घेतात आणि ते अपेक्षित आहे, किंबहुना ते सहज आहे, नैसर्गिक आहे. कारण इथला सभोवताल वेगळा आहे, तेव्हा घटनाही वेगळ्या घडतील ना. खाद्यपदार्थ इथले वेगळे असतील तर जावाई काय मराठवाड्यामध्ये जो खातो तोच पदार्थ इथं खाईल का? नाही खाणार ना. तो वेगळा खाईल ना, काही वेगळा पदार्थ खाईल ना, तो साहजिक आहे ना. संदर्भ बदलतात आणि ते बदलणं अपेक्षित आहे, साहजिक आहे. ठीक आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन कथा समजून घ्यायची, हास्यकथाही त्या पद्धतीनंच समजून घ्यायचं. नाही तर असं नाही म्हणायचं की आमच्याकडे हे वेगळे सांगितले जाते, सर काहीतरी चुकीचं सांगतात किंवा आमच्याकडे तरी सांगितलीच जात नाही, याच्यात फार बदल असतो. मित्र, लोककथेमध्ये स्थानिक बदल असणेच अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यातले संदर्भ वेगळे असणे, हे मी वेगळे सांगणे तुमच्याकडे वेगळे असणे चूक नाही, तर मुळात तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात आणि मराठवाड्यातली ही कथा तिच्या ठिकाणी बरोबर आहे, असे वेगळे संदर्भ असणे हेच अपेक्षित आहे, तेच बरोबर आहे, हेही लक्षात घ्या. बदलत असते ती. मुख्य सूत्र मात्र तेच असतं, जावयाला मूर्ख बनवणे आणि जावयाला मूर्ख बनून त्याच्या व्यवहारात, त्याच्या वर्तनात, त्याच्या बोलण्यात काहीतरी व्यंग निर्माण करणे किंवा याच्यामध्ये चुकीचं काहीतरी त्याच्याकडून घडलेलं आहे असं मांडणे, अशा पद्धतीनं सांगत राहणे किंवा त्या कथेमध्ये असं गुंफणे आणि आपण त्याच्यावर हसणे, हेच मुख्य सूत्र असते जावयाला मूर्ख जावयाच्या कथेमध्ये. आता ही कथा पहा कशी आहे. एका मुलाचं लग्न होतं. आता पूर्वी लग्न लहानपणी व्हायचे, तसं याचं लहानपणी झालं. याला बायको म्हणजे काय, सासरवाडी म्हणजे काय, किंवा तिथे कसं वागायचं असतं फार काही माहीत नाही आणि साधा भोळा असणारा हा मुलगा. लग्न होते. लग्न झाल्याच्या नंतर मग आता त्याची जी बायको आहे ती बायको माहेरी गेली आहे तिच्या. आणि हा जो मुलगा आहे, हा मुलगा आता गावातले जे थोडे मोठे मुलं असतात, त्याच्या अगोदर थोडं लग्न वगैरे झालेले मुलं असतात, त्या मुलांमध्ये वगैरे मिसळतो. किंवा गावात काही म्हातारे माणसं, म्हाताऱ्या स्त्रिया पण असतात, म्हणजे अशा पद्धतीनं लोकांची मजा घेणारे. आता याची मजा घेतात लोक किंवा मुलं वगैरे. काय मजा घेतात, त्याला असं सांगतात की बाबा रे, आता तुझं लग्न झाले ना, मग आता लग्न झाल्यावर तुझी बायको कुठं राहायला पाहिजे, तुझी बायको तुझ्यासोबतच राहायला पाहिजे ना. मग आता तुझी बायको माहेरी गेली ना, आता माहेरी कशाला ठेवतो, जाणं तू आणजा. मग तो सांगतो की अरे पण माझी बायको आणायला तर माझे वडील जातात. ते म्हणतात नाही नाही, अरे आमचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आम्ही आमच्या वडिलाला जाऊ देत नव्हतो, आम्ही जात होतो, आपण जायचं असते. सासरवडला तू जर नाही गेला तर मग कसं, तू जायचं असते, वडिलाला कशाला जाऊ द्यायचं. ते उगं तुला मुद्दा म्हणून म्हणतात, तुला म्हणजे तुला काही कळत नाही म्हणून असं सांगतात. वडील वगैरे जातात, तसं वडिलाला जाऊ देऊ नको, तू स्वतःच. आणि याला तर खरं वाटतं ना. पूर्वी ते म्हातारे माणसं किंवा म्हातारे एखादी स्त्री वगैरे किंवा काही माणसं असं पटून द्यायचे, असे मजा घ्यायची लोकांची, त्याच्यातूनच विनोद निर्माण करायची. याला असं सांगतात. हा घरी जातो, घरी जाऊन आईला म्हणतो, आई मी बायकोला आणायला जाऊ का. आई म्हणते बाबा रे, तुझं नवीन लग्न झालं आहे, तू कशाला जातो, तुझे बाबा जातील ना. नाही नाही, तो म्हणतो की मीच जातो. ती आई समजून सांगण्याचा प्रयत्न करते, नको रे बाबा जाऊ नये, बरं दिसत नाही असं, लग्न जातं तुझं नवीन झालं आहे आणि सासरवाडला जाणं असं बरं दिसत नाही, तुझ्या बाबाला जाऊ दे. पण हा काय ऐकत नाही, याला बाहेर पक्क लोकांनी पटवलेलं. मग आता नाईला जाणं, आई म्हणते ठीक आहे बाबा, आता तुला जायचंच आहे तर जा तू. मग त्याला शिदोरी वगैरे करून देते. पूर्वी शिदोरी देण्याची पद्धती होती, आजही आहे ते. रिकाम्या हातानं जायचं नाही, शिदोरी घेऊन जायची. शिदोरी म्हणजे काय, भाकर असेल, गोड पोळी असेल, कानोले वगैरे करून द्यायची किंवा काहीतरी पण अशा पद्धतीने घेऊन जाण्याची पद्धती होती. रिकाम्या हातानं जायचं नाही कुठल्याही सोयऱ्याच्या घरी, अशी एक पद्धती होती. तेव्हा त्याला ते शिदोरी करून देते, काही पोळ्या असतील काही, आणि त्याला म्हणते जा पण बाबा रे, जाताना थोडं तू शालीनतेने जा, म्हणजे लपत चोपत जरा शालीनतेने जा.
सासरवाडीत गेल्याच्या नंतर तिथे नम्रपणे राहा. आणि दुसरं म्हणजे तिथे आपल्या घरच्यासारखं करू नको, आवरटपणे जेवण वगैरे करू नको. समजा तुला जेवायला वाढलेलं आहे, तुला जेवायला वाढल्याच्या नंतर पुन्हा ते वाढत आहे तर किती घेऊ नको, जरा नको म्हणत जा आणि व्यवस्थित राहा. नको नको म्हणत जा, नाही तर तू किती वाढतील आणि किती घेशील, किती खाशील असं करू नको. अशातून तुझं वेडेपण किंवा मूर्खपण दिसेल. तू जरा शालीन राहा, तू जरा कमीच खा, नको म्हणायला शिक वगैरे अशा पद्धतीने त्याला समजून सांगते. आता ही आईची भूमिका काय, साधी भूमिका की आपल्या मुलाचं भोळेपण लक्षात येऊ नये, आपला मुलगा चांगला आहे, शहाणा आहे हे लोकांना कळावं याच्यासाठी आईनं ते सांगितलेलं आहे. यालाही ते आईचंही खरं वाटतं. जसं बाहेरच्या लोकांचं खरं वाटलं तसं आईचंही खरं वाटतं. आणि तो आईला हो म्हणतो आणि निघतो. तो शिदोरी घेऊन निघतो. आता रस्त्यानं जाताना याला नम्रपणे, शालीनपणे जपत जा असं म्हटलेलं. हा काय करतो, रस्त्यानं सरळ मोठ्या रस्त्यानं जावं का नाही, सरळ रस्त्यानं जात नाही, तो लपत जातो बाजूबाजूने. रस्त्यामध्ये एक ज्वारीचं शेत असतं आणि ते ज्वारीचं शेत काढायला आलेलं असते, ज्वारी काढायला आलेली असते, कापायला आलेली असते. आणि चोराने त्या ज्वारीच्या शेतातली काही ज्वारीचे कणस खोडून नेलेले असतात आणि त्या मालकाला माहीत नसतं, चोरून नेलेले असतात ना ते. आणि मालक काय करतो, खोडून नेले, आता बाकीचंही खोडून नेतो, कोणीतरी जो कोणी चोर आहे तो खोडून नेणारच आहे म्हणून तो लांब एका झाडावर लपून बसलेला असतो आणि लपून तो पाहत असतो की नक्की हे कोण खोडून न्याले. आणि हा काय करतो, त्या ज्वारीच्या शेतातून रस्त्याने जाण्याच्या ऐवजी त्या ज्वारीच्या शेतातून लपत जात असतो. हा त्या शेताचा मालक दुरून पाहतो. आता लपत चाललाय ना, त्याला वाटतं हेच आहे, यानंच आपले कंस खोडून नेलेत आणि आता हा लपत चाललाय आणि हा चोर आहे. तो तिकडून येतो, याला पकडतो आणि याला पकडून तो मार देतो. आता मार दिल्यावर हा रडतो आणि नंतर कळतं, माणसाला कळतेच ना माणसाचा स्वभाव वगैरे, त्याला नंतर कळतं की अरे हा चोर नव्हे, हा भोळा भाबडा कोणीतरी आहे, हा चोर नव्हे. मग त्याला सगळं विचारून घेतो. मग विचारून घेतल्याच्या नंतर तो सगळं सांगतो, आईने आपल्याला कसं लपत जायला सांगितलं वगैरे. आणि मग याला कळतं. तो म्हणतो बाबा रे असं नसते, तुला सासरवाडला जायचं ना, सासरवाडला जाताना असं लपत जातात का, तू जावई आहे ना आणि सासरवाडला चालला ना, तसं नाही, तो मस्त क्याऱ्या मारत जा, हा हो करत जा. मग आता तो हा हो करत जातो, मग रस्त्यावर येतो ना हा हो ओरडत जातो. तो शेतकऱ्याची कल्पना काय असते, यानं आवाज करत गेला तर तेवढंच आपलं शेत संपेपर्यंत हा ओरडत जाईल आणि आपल्या शेतातली जी कणसं आहेत त्या कणसावर जे पक्षी बसून दाणे खात आहेत तेवढेच ते उडून जातील आणि आपला तेवढाच फायदा होईल. म्हणून या माणसानं सांगितलं असतं की तो हा हो करत असं क्याऱ्या ठोकत जोरानं आवाज करत जा, हा आपलं जातो. आता या शेतकऱ्याचं शेत संपलं ना, शेतकऱ्याचं शेत संपल्यावर यानं ते बंद करायला पाहिजे ना, ते बंद नाही करतो, तसाच ओरडत पुढे जातो. आता हा भोळा आहे, याला वाटतं की सासरवाडला जायचं म्हणजे असाच जोरजोरानं ओरडत जायचं असते, कारण यानं सांगितलंय ना, तसाच तो जातो. पुढे काय होतं, एका ठिकाणी हे जे फाशे पारधी असतात त्या फाशे पारध्याने एक जाळं टाकलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये ते तिकडून हरण आणत असतात आणि हरीण त्या जाळ्यामध्ये आता पडणार, तेवढ्यामध्ये हा इकडून जातो, त्या रस्त्यावरच ते जाळं लावलेलं असतं. हा जातो तिथे आणि हरीण तिकडून पळत येत असतं आणि तिथे जाऊन हा म्हणतो, जोरात हातवारी करून जोरात आवाज करतो, हा हो. आता यानं आवाज केल्या हरिणाच्या समोरच यानं आवाज केला. हरिण पुढे संकट आहे असं समजते आणि संकट पुढे आहे म्हणून मागे फिरतं आणि मागे फिरून ते पळून जातं. आता जे हरिण त्या जाळ्यामध्ये पडणार होतं ते हरिण पळून गेलं ना. आता फाशे पारध्यांची शिकार गेली. फाशे पारध्यांना खूप राग येतो. ते येतात, पहिल्यांदा यांना बदडून काढतात याला आणि बदडून कारण त्यांची कल्पना अशी असते की यानं जाणीवपूर्वक हे केलेलं आहे. मग नंतर यांना कळतं की हे काही जाणीवपूर्वक केलेलं नाही आहे, हे सहजपणे याच्या हातून घडलेलं आहे. आणि मग त्याला सांगतात, बाबा रे ठीक आहे, आता आम्ही मारलो तर आमच्याकडून चूक झाली, पण आता तू काय कर, इथून जात असताना असं तू करू नको, असं ओरडत जाऊ नको, तू सासरवाडला चालला, ठीक आहे, तू साधा भोळा नम्र माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, तर तू आम्हाला आशीर्वाद देत चल. मग आता आशीर्वाद देण्याची काय पद्धती ते त्याला सांगतात की तू असं म्हणत जा की एक आलं होतं आणखी एक येऊ दे, एक आलं होतं आणखी एक येऊ दे, किंवा तू निदान असं तरी म्हण, आणखी एक येऊ दे, आणखी एक येऊ दे, आणखी एक येऊ दे. आता आणखी एक येऊ दे म्हणजे काय, ठीक आहे मागचं गेलं, पण आता आणखी एक हरिण येऊ दे आणि यांना शिकार मिळू दे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून ते सांगतात की तो आणखी एक येऊ दे, आणखी एक येऊ दे असं म्हणत जा. तो म्हणतो ठीक आहे, ऐकतो त्यांचं, तो जातो पुढे आणि उगीच म्हणत राहतो तो, आणखी एक येऊ दे, आणखी एक येऊ दे असं म्हणत जातो. एक गाव लागतं, याची सासरवाडी थोड्या अंतरावर आहे, एखाद्या गावामध्ये असेल.
एक गाव लागतं. असं खेडे खेडे असायचे, जवळजवळ असायचे, फार लांब नाही, जवळच एक गाव लागतं. आणि त्या गावामध्ये काय होतं, एक मड गावातून येत असते आणि मेलेला जो माणूस असतो तो मेलेला माणूस श्रीमंत असतो, शिवाय तो चांगला असतो आणि गावाला त्याचं वाईट वाटतं मेल्यांचं. गाव त्याच्या पाठीमागे रडत अगदी आणि ते स्मशानभूमीकडे चाललेले आहेत. आता स्मशानभूमीकडे हे चाललेत आणि लोकांना वाईट वाटतं की चांगला माणूस मेला वगैरे. आणि तिथे जाऊन हा आपलं म्हणत असतो त्याच्या स्वभाव म्हणे, त्याला सांगितलंय ना की आणखी एक येऊ दे, आणखी एक येऊ दे. लोकांना प्रश्न पडतो, एक मड गावातून बाहेर निघाले आणि हा आणखी एक येऊ दे म्हणतो. लोकांना प्रचंड राग, हा थांबतच नाही ना, म्हणजे प्रसंग कुठला याला काही कळतच नाही. लोकांना राग येतो. 2-3 टार्गेट जे पोरं असतात ना ते याला बदलून काढतात आणि मग नंतर त्यांना कळते की अरे यानं आपल्यासाठी जाणीवपूर्वक असं म्हटलेलं नव्हतं, याला त्या फाशी पडद्याने सांगितले म्हणून हा असं म्हणतो. ठीक आहे. मग आता तो काय करतो, तो ते लोक त्यांना सांगतात, बाबा अरे असं नसतं रे, माणसं मरावेत असं म्हणू नये, तर तो असं म्हणत जा की असं कधीच होऊ नये, असं कधीच होऊ नये असं म्हणत जा. ठीक आहे म्हणतो तो, तसा म्हणत निघतो. पुढे थोड्याच अंतरावर दुसरं खेडं लागतं. तिथे एक चांगल्या माणसाचं लग्न होत असतं आणि तिथे जाऊन हा असंच म्हणतो, असं कधीच होऊ नये, असं कधीच होऊ नये. आता चांगल्या माणसाचं लग्न व्हायला लागले, आनंदाचा प्रसंग आहे आणि आनंदाच्या प्रसंगामध्ये हा असं तिथं म्हणतो की असं कधीच होऊ नये, असं कधीच होऊ नये. मग पुन्हा तिथले लोक याला मारतात आणि मग नंतर त्यांच्याही लक्षात येतं की हा साधा भोळा माणूस आहे आणि त्याला सांगतात, बाबा रे तो आता इतका लय मार खात आला, इतकं भोगत आला ना, तू काहीच म्हणू नको, सरळ सासरवाडला जा. आणि पुढचंच गाव त्याचं सासरवाडीचं असतं. जातो तो सासरवाडला, जाऊन पोहोचतो. मग आता संध्याकाळ झाली आहे, दिवसभर हा चालत गेलाय, मार खात गेलाय. मग संध्याकाळी तिथे आता जेवण, आता जावयाला जेवाय वाढायचं, जावयाला आता जेवायला करायचं. मराठवाड्यातल्या पद्धतीप्रमाणे मराठवाड्यामध्ये ऊसाचे पूर्वी मळे असायचे आणि ऊसाच्या मळ्याचं ते थळ लावायचं शेतामध्ये आणि थळ लावले की तो पाक, गूळ होण्याच्या अगोदरची जी रसाची प्रक्रिया असते ते पाक असतो. आणि पाक ते ज्याच्या घरी ऊसाचे मळे असायचे ते तर खायचेच खूप दिवस, पण बाकीचे लोक विकत घेऊन पाक ठेवायचे. जसं गूळ विकत घेऊन घरी संग्रह ठेवायचे, गूळ ठेवायचे, तसं पाक लोक ठेवायचे आणि बरेच दिवस ते पाक खात असत. पाक खाण्याची पद्धती मराठवाड्यामध्ये होती. ही कथा मराठवाड्यामध्येच, आता मराठवाड्यातले संदर्भ या कथेमध्ये येतात. मग जावयाला पाक खाऊ घालायचं म्हणून आता सासूबाई स्वयंपाक करते आणि जावयाला पाक वगैरे वाढते. आता हा पाक जो आहे त्याला आवडलेला आहे, त्याला ते खावंसं वाटते, त्याला भूकही लागलेली आहे, पण आईने सांगितले की ते खाऊ नको, आवरटासारखा थोडा नाही म्हणायला शिक. आता पहिल्यांदा जे वाढलं ताटामध्ये ते ठीक आहे, दुसऱ्यांदा वाढायला सासूबाई आले की हा कशाला आहे, नको नको नाही नाही म्हणत असतो. सासूबाईला असं वाटतं याचं कदाचित पोट बिघडलं असेल किंवा आपला जावई कमीच खाणार असेल. आता नाहीच म्हणत असल्यावर काय, तिने आग्रह केलेला असतो पण हा ऐकत नाही. ठीक आहे, जेवणं होतात, याचं काही पोटभर जेवण होतच नाही, कारण हा प्रत्येक गोष्टीला नाही नाही म्हणत राहतो. याची भूक तशीच राहून जाते. माणसं झोपतात. आता योगायोगानं हा हिवाळ्याच्या त्या दरम्यानचा काळ आहे ना, त्या घरामध्ये काही कापूस असा वेचून आणून टाकलेला असतो. आता ते कापूस वेचून आणून टाकला आणि पूर्वी लोक ते कापसावर झोपायचे. याला सांगतात जावयाला झोपा आता इथे, तो झोपतो कापसावर. याला रात्री त्या पाकाची आठवण येते आणि त्यानं ते पाक पाहून ठेवलं असते कुठे येते, ते बरी शिंकाळ्यावर लटकून ठेवलं असतं. पूर्वी ते शिंके असायचे आणि त्या शिंक्यावर काही वस्तू ठेवायच्या, कारण मांजरानं वगैरे खाऊ नये म्हणून. तिथे पाक ठेवलं असतं, याला माहीत असतं. हा काय करतो, रात्री उठतो आणि उठून त्या शिंक्याच्या भानगडीत पडतो, ते शिंक्यावरचा पाक काढण्याचे. तो पाक काढतो. ते पूर्वी खापराचे भांडे असायचे, मडके असायचे. पूर्वी काय असे धातूचे वगैरे फार भांडे नव्हते. तो हळूच काढतो आणि आता पियायचा कसा, डायरेक्ट तो काय करतो की त्या पाकाचं जे मडकं आहे त्या मडक्यातलाच पाक तोंडात ओतण्याचा प्रयत्न करतो. आता त्या मडक्याचं तोंड मोठं आहे, पाक भरपूर पडतो खाली, याच्या तोंडात थोडा पडतो बाकी अंगावर पडतो. आता तो पितो जेवढा प्यायचं तेवढा आणि काही अंगावर पडतो, ते मडकं तसंच ठेवतो आणि जाऊन तो त्या कापसावर झोपतो. आता मित्र, ऊसाच्या रसापासून बनवलेला पाक आहे. गूळ होण्याच्या अगोदरची ती पाकाची स्थिती असते आणि तो चिकट असतो. तो याच्या सगळ्या अंगाला चिकटलेला आहे आणि तो कापसावर झोपतो म्हणून कापूस याच्या अंगाला चिकटतो. आता कापूस सगळ्या अंगाने चिकटला नाही याच्या. मग सकाळी सकाळी पहाटे लोक ते पाण्याला ह्याला त्याला उठले पाणी आणायला वगैरे. हाही उठतो.
हा उठून बाहेर जातो तर काय जसं काय कापसाचं गाठोडं चाललंय अशा पद्धतीनं तो जातो ना. फार दिसत नाही, झुंझुरक्याची वेळ असते आणि लोकांना वाटते कोणीतरी कापसाचं गाठोडं घेऊनच चाललेलं आहे. आणि ते जे त्या घरातली जी माणसं असतात, त्याचा सासरा वगैरे असेल, त्याला वाटते आपल्या घरातलं गाठोडं घेऊन चाललंय आणि तो जावयाच्याच मागे लागतो चोर म्हणून, चोर म्हणून. आता याला कळतं की आपण काल खूप मार खालाय, आजही आपल्याला मार मिळणार आणि हा जेवढ्या वेगानं पळता येईल तेवढ्या वेगानं पळून जातो. अंधारामध्ये जातो तो, कारण पूर्ण उजाडलेलं नसतं आणि हा सुटतो त्या सासऱ्याच्या हातून, त्याला मार भेटत नाही. ठीक आहे, हा निघून जातो. नंतर मग सासरा घरामध्ये जावई शोधतो, जावई पळून गेलेला आहे, चोर म्हणजे त्याला चोर म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं याची फजिती झालेली आहे. अशी ही कथा, ही विनोदी कथा, ही जी गुंफण या कथेमध्ये केलेली, ती गुंफण पहा तुम्ही. प्रत्येक घटना ही विनोदी आहे. विनोदी घटनाची एक साखळी निर्माण झालेली आहे. हा पहिल्यांदाच जे काही याला मार मिळतो तिथे तो शहाणा होत नाही, कारण तिथे जर हा शहाणा झाला किंवा तिथून घरी परतला तर पुढची कथा कशी. म्हणून या घटनांची साखळी निर्माण केली जाते आणि साखळी निर्माण करून मग ही कथा निर्माण केली जाते. भाषेच्या पातळीवर कशी एखादी कथा निर्माण केली जाते पहा. जे एखादा अर्थच कळाला नाही तर कसं. काय होतं की एका मराठवाड्यातल्या मुलीचं लग्न, मराठवाड्यातल्या मुलाचं लग्न तिकडे मराठवाड्याला लागून कर्नाटकचा प्रदेश आहे, कर्नाटकातल्या मुलीशी होतं. आता ठीक आहे, लग्न झालं, तिला मराठी येत नाही, याला तिकडची कन्नड येत नाही, असं कुठल्याही भाषा दोन घेतल्या तरी चालतात. हे आमचे आजोबा सांगायचे. भाषेच्या पातळीवर कसा विनोद निर्माण होतो, कसं घडू शकते पहा. आता मुलीला मराठी येत नाही, याला कन्नड येत नाही, असं दोघांचं लग्न झालं. आता हा काय करतो, ठीक आहे, हा सासरवाडला जातो आणि सासरवाडला गेल्याच्या नंतर तो आपल्या बायकोला घेऊन आपल्या इकडे निघतो. मराठवाड्यात येण्याच्या पूर्वी तिकडचे काही गावं लागतात रस्त्यामध्ये. आता त्याचे गावं लागतात, ते गावं कोणते आहेत हे याला काही माहीत नसतं. याला काय माहीत असणार आहे, काय माहीत नाही. आणि माहीत नसल्यामुळे तो येताना एक गाव लागतं, बायकोला तो सहज विचारतो, या गावाचं नाव काय. ती म्हणते यम्मदी. आता यम्मदीचा अर्थ काय होतो मला माहीत नाही, कथेत सांगितलं आहे त्या पद्धतीने सांगतो. दुसरा अर्थ होता, मला काही कन्नड वगैरे येत नाही, अर्थ दुसरा होत असेल. पण यम्मदी या शब्दाचा अर्थ जे कथेमध्ये सांगितला मला आणि मी जे ऐकलंय तो असा होता की मला माहीत नाही असं तिला म्हणायचं असतं. यम्मदी मला माहीत नाही. याला वाटतं यम्मदी म्हटले म्हणजे या गावाचं नावच यम्मदी आहे. पुढे जातो तो, पुढे दुसरं गाव लागतं, तिथे तो विचारतो या गावाचं नाव काय. पुन्हा ती म्हणते यम्मदी, मला माहीत नाही. म्हणजे कदाचित ही मुलगी गाव सोडून बाहेर गेलीच नसेल ना. पूर्वी मुली काय फार फिरत नसत, मुलींना असं फिरण्याची सोयच नव्हती. तिला काय माहीत आहे, तिने म्हणते मला माहीत नाही म्हणजे यम्मदी. त्याला वाटतं अशा दोन गावाचं नाव असते, आपल्याकडे खूप आहेत, आमच्याकडे भरपूर आहेत, कुठे असतं ते. म्हणजे बोरी, बोरी बुजुर्ग, लहान बोरी, मोठी बोरी, किंवा असे खूप म्हणजे असतात, 2-2, 3-3 नावं. आणि त्याला मग काहीतरी खुर्द, बुजुर्ग किंवा लहान मोठं असं काहीतरी म्हटलेलं असतं. त्याला वाटतं की असे दोन गाव असते. पुन्हा पुढे आणखी एक गाव लागतं, पुन्हा तो विचारतो या गावाचं नाव काय. पुन्हा ती म्हणते यम्मदी, म्हणजे मला माहीत नाही. त्याला वाटतं असेल आणखी एक गाव असेल, असतात 3 गावं. पण त्याला प्रश्नच पडतो की बायको कुठलंही विचारलं की यम्मदीच म्हणते, म्हणजे सगळेच गाव इकडे काय यम्मदीच आहेत का. पुन्हा तो पुढे जातो, आणखी एक गाव लागतं, आणखी त्यानं तो विचारतो की या गावाचं नाव काय. तिनं यम्मदी म्हणते, तिला काही कळतच नाही, यानं काय विचारले तेही कळत नाही काही. आणखी पुढे जातात, त्याला आता राग यायला सुरू होतो, येणं मला फसवत तर नाही. पुढे गेल्यावर एक आणखी छोटंसं खेडं लागतं. आता ते मराठवाड्याच्या सीमेवरचं शेवटचंच खेडं असतं आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांना काही मराठवाड्यातली भाषा वगैरे येत असेल, कारण सीमेवरचं गाव आहे ते. आणि तिथेही तो विचारतो की या गावाचं नाव काय, तुमच्या तिकडचं आहे, रस्त्यातलं आहे. ती पुन्हा तिथे म्हणते यम्मदी. याला एवढा राग येतो, बायको आपल्याला मुद्दा म्हणून असं म्हणाली म्हणून तो मागे फिरतो, बायकोला पकडतो, तिथेच तो मारायला लागतो. आता बायकोला कळत नाही आपल्याला का मारतो हा, आणि याला तर प्रचंड राग आलेला आहे. मग गावातले लोक येतात आणि गावातले लोक येऊन त्याला विचारतात बाबा का मारतो. मग तिथल्या गावातल्या लोकांना मात्र दोन्ही भाषा येत असतात, मराठी कन्नड. मग तो सांगतो की मी इतकं विचारतो, हिला काही झालं की मला यम्मदी यम्मदी म्हणते. इतके गावं एकाच नावाचे असतात का. मग ते माणसं सांगतात बाबा रे यम्मदी म्हणजे मला माहीत नाही, तिला माहीत नसेल. मग त्याला कळतं की अरे हे असं आहे का, आणि मग ते पुढे येतात. पण पहा भाषेच्या याच्यातून घटना घडते कशी, म्हणजे कसं हे होतं.
यमदी या शब्दाच्या अर्थानं आणखी एक असं सांगितलं जातं की एक माणूस ताणलेला असतो आणि ताणलेला माणूस कर्नाटकमध्ये जातो किंवा असंच जिथे त्याला त्याची भाषा येत नाही तिथे, आणि तिथे जाऊन तो ताणलेला माणूस एका बाईला म्हणतो की ओ बाई मला पाणी द्या हो, तहान लागली. आणि ती त्याला असं म्हणते यमदी. आता यमदी म्हणजे काय पाहिजे तुला वगैरे, आणि याला वाटते की यमदी म्हणजे मध्ये ये म्हटली. तो सरळ दार ओलांडून मध्ये जातो ना. मध्ये गेल्यावर बाई ओरडते, तिला वाटते की परका माणूस घरामध्ये येतो डायरेक्ट, ती ओरडते. शेजारचे माणसं येतात आणि याला बदलून काढतात. मित्र हो, सांगायचं आहे की कथा निर्माण कशा होतात आणि भाषेच्या पातळीवर कशा कथा निर्माण होतात. एखाद्या भाषेचा म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल, एकाला एक म्हणायचं असेल आणि दुसऱ्याला दुसरंच वाटलं तर काय होऊ शकतं. अशा कथा, अशा अनेक कथा आहेत आणि याच्यातून विनोद निर्माण होतो. आणखी एक कथा पहा, भांडकुदळ बाई असते गावामध्ये. आता काय कुठे माणसं असतात, बाया असतात, म्हणजे बायाच असतात, स्त्रियाच असतात असं काही नाही, पुरुषही असतात. आता याच्या वाट्याला कोणी जात नसतं एरवी, कारण हा कशावरही भांडण करू शकतो. याला भांडणाला काही कारण लागते तसं नाही. भांडण करायचं स्वभावच भांडण, तो भांडणं करू शकतो. याच्यापासून लोक सावध असतात. पण कथेमध्ये याची कशी फजिती केली आहे पहा. एरवी अशी फजिती होईलच असं नाही, पण कथेतून मात्र यांनी ही फजिती केलेली आहे. काय होतं, एका गावात भांडकुदळ बाई असते. ते कोणाला भांडणं करत असते दररोज, तिचं कामच जसं काय तिला आता ठरवून दिलं अशा पद्धतीने ते भांडणं करत असते. गाव कंटाळलेलं असते की हिच्यासोबत भांडणं करायचे तर किती करायचे आणि किती हिला सहन करायचं. गाव बैठक घेते आणि बैठक घेऊन गाव असं म्हणते बाबा ही बाई भरतीच भांडणं करायला लागली, अख्ख्या गावाला हिचा त्रास आहे. आता आपण काय करू म्हणतात, हिचा प्रत्येक दिवस म्हणजे येणारा एक एक दिवस ना आपण प्रत्येकाने वाटून घेऊ, म्हणजे क्रमानं वाटून घेऊ. म्हणजे काय होईल, तिला त्या बाईला सांगून देऊ की बाई ग, तू आज या एकाच कुटुंबाच्या माणसासोबत किती भांडणं कर, म्हणजे बाकीचे कुटुंब तरी त्या दिवशी सुखानं जगतील. कारण हिने गावभर भांडणं करते, कोणाला भांडणं करते. गावाला ते पटते ना. गाव म्हणते बरोबर आहे म्हणते. आपल्या गावामध्ये समजा 100 घरं आहेत तर 100 दिवसानं एका घराचा नंबर येईल. ठीक आहे ना, एक दिवस तिने किती भांडणं केली तर आपण ते सहन करू, पण बाकीचे 99 घरं तरी सुखानं जगतील म्हणून आपण वाटून घेऊ. मग काय करतात, त्या बाईला बोलवतात आणि बाईला बोलून सांगतात बाई ग, तुझा जो हा भांडणं करण्याचा स्वभाव आहे ना तो ठीक आहे, आम्ही तो मान्यच केला, आम्ही त्याचा आदरही करतो. फक्त तू एकच कर की इथून पुढे तुला आम्ही सांगू क्रमानं की आता उद्या तुझा हे घर तुझ्या वाट्याला आलेलं आहे, त्याच घरी जायचं आणि त्यांनाच भांडणं करायचं, बाकीच्यांना भांडणं नाही करायची. तिलाही ते बरं वाटतं की मला एवढं लोक मानतात आणि एवढं मला वाटून घेतलेत, मला संधी दिली भांडणं करायला. ती म्हणते ठीक आहे ठीक आहे, आणि मग ते तसं ठरतं. आणि मग तिला सांगितलं जातं आज या घराचा नंबर आहे, त्या घरासोबत तू किती भांडणं कर. त्या घराचा नंबर संपला की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घराचा नंबर, तिथे जाऊन किती भांडणं कर. आणि ते भांडणं करते. तिला ते बरंच वाटतं. भांडकुदळ आहे, तिचा स्वभाव तसाच आहे आणि असं सुरू राहतं. काय होतं, त्या गावामध्ये एक घर असतं, एका घरातल्या मुलाचं लग्न होतं आणि लग्न होऊन सुनबाई येते. होऊन जातात 15-20 दिवस होतील, 2 महिने होतील, होऊन जातात 2-1 महिने. आणि 2-1 महिने झाले, त्या सुनबाईला काय तोपर्यंत बाहेर काय फार निघायचं म्हणजे संधीच आली नाही. ती आपलं माहेरी जाते, सासरी येते, त्याच्यामध्येच काही दिवस गेले आणि पुन्हा काही दिवस ती घरातच राहिली असेल. तिला माहीतच नाही गावातल्या या व्यवस्थेचं, काहीच माहीत नाही. आणि एक दिवस यांच्याच घराचा नंबर येतो. तोपर्यंत तिला पत्ताच नाही की गावामध्ये अशी एक पद्धती आहे, असं एक बाई भांडणं करणारी आहे आणि तिच्या प्रत्येकाचा नंबर लागतो, असं काही माहीतच नाही तिला. लग्न नेमकंच झालेलं आणि यांच्या घराचा नंबर येतो. आता त्या सासूबाईला काळजी वाटते. तिच्या 2 पद्धतीची. एक म्हणजे आता ती बाई भांडणं करायला आपल्या घरी येईल, आपला घराचा नंबर लागलाय, आता आपण काय तिचं किती ऐकायचं, काय काय करायचं ही काळजी. आणि दुसरं म्हणजे नव्यानं घरामध्ये सून आली, आता या सुनेच्या समोर सगळा तमाशा होईल. आता सुनेच्या समोर जर सगळा तमाशा झाला तर एकतर आपली नामुष्की, कारण ते बाई आपल्याला काही बोलेल, आपल्या घरातल्या माणसाला बोलेल, आपल्या अख्ख्या खानदानालाही काही बोलेल, आपली इज्जत काढेल आणि ते सुनेच्या समोर काढेल, म्हणजे फजितीच आहे ना, त्याची काळजी. दुसरं म्हणजे हे सगळं ऐकून सून जर या घरून निघून गेली तर पुन्हा, आणि ते काळजीत बसलेली आहे. आता सुनेला कळतं आहे की सासूबाई गेल्या 4 दिवसापासून थोडं नाराजच आहेत आणि आज तर मस्त बाजच धरली सासूबाईनं. पहाटे पहाटेच तिला कळतं. आपलं दुसऱ्या दिवशी नंबर आहे तर आजच तिला ते कळतं. मग सासूबाईला
सून विचारते, सासूबाई 4 दिवसापासून मी पाहतोय आणि तुम्ही असं का चिंतेत आहात, असं का तुम्हाला म्हणजे काळजी कशाची करतात? सासूबाई पहिल्यांदा टाळण्याचा प्रयत्न करते, सांगतच नाही. सूनबाई खोदून खोदून विचारते आणि सूनबाई म्हणते, सासूबाई असं करू नका, सांगा मला काय, त्यातून मार्ग निघाला तर बघू. ती म्हणते, बाई ग तू काय मार्ग काढणार आहे? ते म्हणते सांगा तरी. आणि मग सासूबाई तिला सांगते की आमच्या गावात अशी अशी पद्धती आहे आणि आपला नंबर लागलेला आहे. मग त्या सूनबाईला सगळं कळतं. सूनबाई असते हुशार. सूनबाई म्हणते, सासूबाई तुम्ही काही काळजी करू नका, ठीक आहे ना, तुमच्यावरची पिढा तर जाईलच पण अख्ख्या गावावरचीच पिढा मी काढतो, तुम्ही मी सांगतो तेवढं ऐका. सासूबाईला बरं वाटतं ना. सासूबाईला मुख्य काळजी हीच असते की हिच्यासमोर आपला तमाशा नको. आणि आता सुनबाई जर म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी याच्यातून मार्ग काढतो, तर मग तिला बरं वाटतं. ती म्हणते, बाई ग तू सांगशील तसं मी ऐकते, पण ही उद्याची नामुष्की आपल्यावरची टळली पाहिजे. तिने म्हणते, ठीक आहे ना, काय हरकत नाही, काय करा म्हणते, उद्या सकाळी ती आता सकाळी सकाळी पहाटेच तुमच्याकडे येणारच आहे ती, ठीक आहे. तर आता तुम्ही काय करा, सकाळी लवकर उठू नका म्हणते, आणि उठले तरी तुम्ही बाहेर जाऊ नका. तुम्ही काय करा, घरामध्ये मध्येच राहा, तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही. ते म्हणते, ठीक आहे राहतो मी. आणि पण तिला वाटते की हे सूनबाईच तर भांडणं करायला जाणार नाही, म्हणून ती म्हणते, बाई ग पण तू जाऊ नको तिला भांडणं करायला. नाही म्हणजे ते भांडणं कोणीच करायची गरज नाही, फक्त तुम्ही घरात पडून राहा किंवा घरात राहतो. ती म्हणते, ठीक आहे. मग रात्र होते, मग रात्र संपते, सकाळ होते. सकाळ झाल्या झाल्या ती जी भांडणं करणारी बाई सकाळी, तिला दमच सावरत नाही ना, तिचा तो स्वभावच आहे. ती येते आणि येऊन या घरी येऊन त्या दाराला वाजवते. दाराला वाजवलं की मग लगेच ही सूनबाई दार काढते. तिला माहीत आहे या घरी लग्न झालं आणि ही सूनबाई. ती तिला लगेच म्हणते की हो ग तुझी सासू कुठे गेली, कुठं बसली ती, काढ तिला बाहेर, बाहेर ये म्हणावं तिला, मी आता आले तुमच्या घरी भांडणं करायला. सूनबाई म्हणते, असं आहे का, मला तरी वाटलंच असं म्हणते. ती म्हणते, कशावरून? नाही नाही सासूबाई सकाळी सकाळीच म्हणत होत्या म्हणते की मी लवकर जाऊन न्हाव्याकडे जाते आणि न्हाव्याकडे जाऊन माझे केस काढून येते, कारण ती बाई मला केस धरून भांडणं करेल. मी केस काढते म्हणजे मग मला माझे केस धरायला तिच्या हातात असणार नाहीत आणि मग मी तिला केस धरू धरू भांडणं करेल, असं म्हणत होती. आणि म्हणून ती आत्ताच गेली म्हणते, दिवस उठल्या उठल्या तोंड पिंड घेतले, तोपर्यंत दिवस निघाला, तुम्ही आले तिकून. तुम्ही येण्याच्या थोडंच 5 मिनटं अगोदर ती गेली म्हणते न्हाव्याकडे, आणि न्हाव्याकडे जाऊन असं म्हणाली की केस काढून येते. असं आहे का म्हणते, तुझी सासूले शहाणी झाली का म्हणते, मी तिला असं मूर्ख वाटली का म्हणते, मी पण ते करते म्हणते. आणि ती पण जाते आणि ती जाऊन न्हावी नेमकाच येऊन तिथे बसलाय, सकाळचीच वेळ आहे, नेमका येऊन बसलाय. आणि लोक आता त्याच्या पुढे येतील ना, एकानं एक माणूस नेमका त्याच्या पुढे न्हावी आलाय, न्हाव्याच्या पुढे एक माणूस बसलाय, न्हावी कटिंग करणं सुरू आहे त्या माणसाची. ही बाई जाते त्या माणसाला ओढून बाजूला काढते आणि न्हाव्याला म्हणते, पहिले माझे केस काढ. न्हाव्याला आश्चर्यच वाटते, आता या बाईचे केस काढून कोण बोलला घ्या, कारण या बाईविषयीची कीर्ती सगळ्यालाच माहीत होती. तो भियायला लागतो ना, कारण त्याला वाटतं या बाईचे केस काढून उद्या जर भांडणं करायला लागली मला तर माझी काय खैर आहे. पण ती बाई ऐकतच नाही, त्याला म्हणते, कळत नाही का सांगितलेलं. आता न्हाव्याच्या पुढे प्रसंग, पण न्हाव्याच्या पुढे इलाजही नाही. न्हावी आपला ना इलाजानं ह्या बाईचे केस काढतो, सगळ्या डोक्याचे केस काढून टाकले. मग ही बाई आपली तिथून उठते, येते घरी. हां कुठं आहे आता तुझी सासू, काढ ग बाहेर म्हणते, आता दाखवतो म्हणते तिला. तिला असं वाटत असते की न्हाव्याकडे पहिल्यांदा गेली, तिनं केस काढली परत आली, मला दिसलीच नाही, दुसऱ्या रस्त्याने गेली अशी. मग सूनबाई म्हणते की आली होती सासूबाई म्हणते, आत्ताच केस काढून आली, डोकं सगळं निर्मळ करून आली आणि येऊन आता ती दुकानला गेली म्हणते. विचारते, दुकानला कशाला गेली? सासूबाई असं म्हणत होत्या की दुकानावर मी थोडं तेल आणते आणि थोडा शेंदूर आणते आणि शेंदूर आणि तेल डोक्याला लावते, थोडा अंगाला लावते, म्हणजे काय होईल की तिचे हात निष्ठून जातील आणि मी मात्र तिला चांगलं पकडेल, म्हणून ती गेली म्हणते. असं आहे का म्हणते. ही पण जाते. दुकानदार नेमकाच दुकान उघडलेलं आहे, पहिले 1-2 गिराईक आले असतील तिथे, त्या गिराईकाला ती लोटून देते आणि त्याला म्हणते की पहिले मला शेंदूर आणि तेल दे. आता त्याला पैसे मागण्यासुद्धा हिंमत नाही ना हिला, कारण हिचा स्वभाव त्याला माहीत आहे, तो थोडा शेंदूर आणि तेल देतो. लगेच ती घरी येते, घरी येऊन ते एकमेकात मिसळते आणि डोक्याला लावून जाते तिच्या घरी. आणि मग तिला ते पुन्हा सुनबाई समोर येते. सुनबाईला म्हणते, कुठं आहे तुझी सासूबाई, काढ बरं तिला बाहेर, मी पण आता येत तेल शेंदूर वगैरे लावून आलेली आहे. ती म्हणते, असं आहे का, पण सासूबाई तर माझी आत्ताच ते शेंदूर वगैरे डोक्याला लावली, तेल लावले, आत्ताच ते विहिरीवर गेली म्हणते. ती असं म्हणत होती की मी विहिरीवर जाते
आणि विहिरीवर जाऊन विहिरीचं पाणी आणते आणि विहिरीचं पाणी आणून आपल्या घराच्या समोर टाकते, म्हणजे चिखल होईल आणि त्या चिखलामध्ये त्या बाईला लोळू लोळू मारेल असं म्हणत होती. आणि त्यासाठी तिनं पाणी आणायला विहिरीवर किंवा आडावर असेल समजा ती गेली. हिला प्रचंड राग येतो की असं पळापळी करायला लागली म्हणून. ती पण घरची कळशी घेते, ती म्हणते मी पण चिखल करून तिला मारते आणि कळशी घेऊन जाते त्या विहिरीवर. वरून पाहते आणि वरून पाहते तर काय खाली हिचं प्रतिबिंब दिसते आणि हिला माहीतच नाही आपण हे सगळं केलो. ही काय म्हणते त्या खालच्या बाईला, त्या प्रतिबिंबात दिसणाऱ्या, इथं लपून बसली का म्हणते तो. भांडणं करण्याचा माझा म्हणजे तुझा नंबर आहे आणि तू म्हणजे इथे लपून बसली. तिला प्रचंड राग येतो, तिला कळतच नाही त्या रागाच्या भरात नाही सगळ्यात. ती म्हणते सोडत नाही तुला, आणि सोडत नाही म्हणून वरून त्या विहिरीमध्ये उडी मारते. तिला भांडणं करायचं, तिला मारायचं नाही, तिला उडी मारते. कोणी गावातले लोक येत नाहीत, हिला पोहता येत नाही, मरते, गावाची बल्ला जाते. मित्र हो, या कथेत सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की या कथेमध्ये सुद्धा एक साखळी गुंफलेली आहे. विनोद निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या किंवा हास्य निर्माण करणाऱ्या घटना प्रसंगाची एक साखळी गुंफून एक विनोद निर्माण केलेला आहे. अशा घटना घडलेल्या असतात का? नसतील घडलेल्या, पण गावामध्ये अशा भांडणं करणाऱ्या भांडकुदळ असणाऱ्या स्त्रियांच्या विषयी माणसाच्या मनात एक खदखद असू शकते, एक राग असू शकतो. आता त्या प्रत्यक्ष त्याच्या पुढे जाऊन बोलण्याची कोणाची हिंमत आहे? कोणाची हिंमत नसते. काही माणसं असे असतात ना, कोणाची हिंमत नसते. गावातले मोठे मोठे माणसं सुद्धा घाबरतात, पाटील माणसं सुद्धा घाबरतात अशा माणसांना, कारण ते कुठेही इज्जत करतात तुमची. रस्त्यावर तुम्हाला काही म्हणू शकतात ते. आता अशा माणसाविषयी जे खदखद वाटते, त्यांना या माणसांनी लोककथा गुंफून त्यांचं मूर्ख पण पहिल्यांदा सांगितलं आणि थेट त्यांना मारूनच टाकून दिलं. म्हणजे गावावरची बल्ला काढून टाकली कथेमध्ये. प्रत्यक्ष असं करता येत नाही, प्रत्यक्ष करता येत नाही म्हणून कथेमध्ये केलं. तेव्हा अशा या कथा निर्माण होतात. या कथेमध्ये तुम्हाला एक साखळी दिसेल हास्य निर्माण करणारी. ठीक आहे. आणखी एक कथा पहा, लोककथा कशी आहे. एक बाई असते, लग्न होतं तिचं, नवरा बायकोचं जोडपं, आणि घरामध्ये दुसरं कोणीच नसते, दोघंच असतात. आणि बाईला लक्षात येतं की हा जो आपला नवरा आहे ना, तो नवरा साधा भोळा आहे, हा काय फार शहाणा नाही. लक्षात येतं. आता ही चालू आहे. मग आता चालू असणारी स्त्री काय करते, नवऱ्याला पहा शहाणपण कसं सांगते, घे पहा म्हणते, आपला संसार काही फार श्रीमंतीचा नाही आणि आता आपल्याला पुढे लेकरं वगैरे होतील तर आपल्याला काही पैसे वगैरे जपून ठेवावं लागेल आणि आपल्याला पुढे संसारामध्ये ते कामी येतील. त्याला ते खरं वाटतं, त्याला वाटतं की बायको किती चांगली आहे आपली, तिला किती आपल्या संसाराची काळजी आहे. म्हणतो खरंच आहे, जपून ठेवलं पाहिजे. म्हणून ती म्हणते आपण फार ना असं उधळा करू नये, फार पैसे खर्च करू नये, आपण थोडं थोडं खायचं, व्यवस्थित खायचं आणि पैसे जपून ठेवू. तर आपल्या घरामध्ये दोनच पदार्थ करत जाऊ म्हणते ती. एक म्हणजे आपण धामण खोका करत जाऊ आणि बाकी एक असं साधं आपण कन्या म्हणायचे खेड्यामध्ये तिकडे पूर्वी, किंवा भरडा वगैरे म्हणा, आपण भरडा करत जाऊ. भरडा म्हणजे ज्वारी वगैरे भरडायची आणि जाड जाड भरडून ते पाण्यामध्ये टाकून आपण भात जसं करतो तशा पद्धतीनं ते करायची. आपण एक धामण खोका करत जाऊ आणि एक भरडा करत जाऊ म्हणते. एवढेच करत जाऊ आणि एकच पदार्थ खाऊ आपण, बाकीचा फार उधळा करू नये. तर तुम्ही सांगा, तुम्ही धामण खोका खाणार आहात का भरडा खाणार आहात? आता याला भरडा माहीत असतो, यानं खाल्लेला असतो. हे धामण खोका काय भानगड्या याला माहीत नसते. म्हणून तो सहज तिला विचारतो की धामण खोका काय असतो? ती म्हणते की हे काय निकृष्ट असते म्हणते, हे काही साधा हे असते म्हणते, त्याच्यापेक्षा भरडा चांगला असतो. तो म्हणतो मी भरडा खाईन. ठीक आहे म्हणतो. म्हणजे पदार्थ कोण खायचं त्या बाईनं वाटप केलं. आणि मग काय करते, याला दररोज सकाळ असो संध्याकाळ असो याला ते भरडा करून देते. सोपं आहे ते, जाड जाड भरडायचं संपलं. आणि आपण स्वतः मात्र धामण खोकाच्या नावाखाली खीर खात असते. मग गहू तांदूळ एकत्र करून दुधामध्ये शिजवायचं, दूध टाकायचं, त्यामध्ये तूप साखर वगैरे टाकून मस्त खात असते. आणि याला मात्र धामण खोका करून देते. हा आपला त्याच्यातच खुश. आणि बायको याच्या पुढे जेवण करत नाही ना, हा बायकोच्या पुढे, म्हणजे याला जेवण पहिल्यांदा करून वाढत असते आणि आपलं करून खाते. याला पताच नाही. आता शेजारी असणारी एक म्हातारी बाई आहे, ती जरा हुशार आहे, तिला कळतं की ही कशी नवऱ्याला बनवते. आणि एक दिवस ती त्या माणसाला भेटते, म्हणते बापू रे, तू भोळा आहे रे, तू साधा भोळा आहे आणि तुला हिनं बनवते बरं का. तो मग त्याला पहिले विश्वासच बसत नाही, पण नंतर ती जेव्हा खूप समजून सांगते तेव्हा त्याला पटतं. आणि मग ती त्याला सांगते की बाबा, तुला हे अशा पद्धतीने भरडा करून देते आणि ही मात्र मस्त खीर करून खाते. आणि तू काय म्हण की आता आपण बदल करूत म्हण, आणि आपण मी धामण खोका खातो आणि तू भरडा खाय असं तिला सांग.
तो एक दिवस घरी जातो आणि जेवण करता करता म्हणतो, अगं आपण आता असं चेंज करू म्हणतो, उद्यापासून काय करू, मी धामण खोका खातो, तू भरडा खा. आता ती दचकते तिला वाटतं की असं कसं काय झालं, हे नक्की झालं तरी कसं. आता मग तिला एक कळतं ना, तिला कळल्याच्या नंतर ती म्हणते, नाही नाही असं करायचं नाही. तो म्हणतो, नाही नाही तसंच करू. ती म्हणते, हे पहा तुम्हाला शेतात जावं लागते, शेतात जाणाऱ्या माणसाला ते बरं नसते, हा जो धामण खोका असतो तो त्याच्या पाठीमागे भूतं वगैरे लागतात आणि म्हणून तुम्ही धामण खोका नका खाऊ. पण याला पक्का सांगितलं असतं, म्हणतो नाही नाही मी खातोच. ते म्हणते ठीक आहे खाच. मग ती काय करते, संध्याकाळच्या जेवणामध्ये त्याला म्हणते, तू आता तुला धामण खोका खाऊ घालतो, आता सकाळचं तू खाऊन जा, संध्याकाळचं तुला हे करतो. मग ठीक आहे, संध्याकाळी याला ते धामण खोका खाऊ घालते, खीर वगैरे तूप वगैरे टाकून खाऊ घालते. हा खातो. याला वाटतं की आपण आता बायको जी आपल्याला बनवत होते ते आता थांबलं, आपणही शहाणे झालो. हा बाला आपला साधा बोळाच असतो, पण याला खूप बरं वाटतं आणि हा याला अभिमानात वाटतो, आता आपण ही जी कृती केली ते चांगली केली. आणि शेतामध्ये येतो, तो त्या मळ्यावर झोपतो. ते शेत राखायचं आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, शेत राखण्यासाठी मळ्यावर झोपतो. ही काय करते, संध्याकाळी बराच वेळ होऊ देते, याला थोडी झोप लागलेली आहे अशा वेळेत, म्हणजे 11च्या दरम्यानची वेळ असेल. 11च्या दरम्यान गावाकडून जो रस्ता आहे शेत जवळच आहे गावाच्या, ती कोणती येते, केस वगैरे मोकळे सोडते, तोंडाला जरा काळं वगैरे फासते आणि असं भयंकर रूप घेऊन ती तिकून येते, मशाल हातामध्ये घेते आणि त्या मळ्याच्या जवळ येऊन ती म्हणते, धामण खोका खाय त्याचा मळा कुठे आहे. आणि जोरजोरात अशा पद्धतीनं म्हणते. याला ते थोडी झोप लागलेली आहे, त्या झोपेमध्ये आवाज ऐकू येतो त्याला. उठून बघतो तर काय मशाल तिकून येत आहे आणि आवाज येत आहे तिकून की धामण खोका खाय त्याचा मळा कुठं आहे. याला वाटतं हे नक्की भूत आहे, कारण बायकोनं सांगितलेलंच असते, असं तेलकट वगैरे खाल्लं तर भूत वगैरे धरतात बरं, असं सांगितलेलं असतं. याला वाटते बायको म्हणते तेच खरं होतं, आता भूत यायला लागले. हा त्या मळ्यावरून उडी मारतो आणि उलट्या दिशेनं पळायला लागतो. हा उलट्या दिशेनं पळून जातो आणि बायकोला फक्त याला पळूनच लावायचं असते. बाग काय तिने ते मशाल बिशाल टाकून देते आणि याच्या पहिले घरी परत येते आणि घरी परत येऊन दार काढते. दार काढून आपल्या घरात जाऊन तोंड वगैरे धुते आणि जशी काय झोपलेलीच आईला कुठेही बाहेर गेलीच नाही अशा पद्धतीने ती झोपण्याचं सोंग करते. थोड्या वेळानं तो उलट्या दिशेनं पळालेला आहे ना, त्याला घरी यायला बराच वेळ लागते. काही वेळानं तो घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर तो घाबरलेला आहे, दार काढायला होतो, दार काढतो आणि दार काढून मग ही जशी काय झोपेतून उठलेली आहे अशा पद्धतीनं दाखवते येते आणि ते म्हणते काय झालं, असं काय घाबरायला लागले, असं काय आले. आणि मग तो सांगतो सगळं की तू म्हणत होती तेच खरं होते आणि असं असं झालं, भूत आलं होतं. मग ती याला म्हणते, बघा मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही ऐकले का, तुम्ही नाही ऐकले, तुम्ही ऐकायला पाहिजे होतं. अहो ती जी म्हातारी आहे तिला बदमाश आहे, तिला मला विधवा करायचं आहे, तिचं तुम्ही ऐकू नका. याला इथे खरंच वाटते, बायकोच आपल्या हिताची असं वाटते आणि तो म्हणतो की ठीक आहे, उद्यापासून तू म्हणशील तसंच मी ऐकतो. मित्र हो, ही एक विनोदी कथा. या विनोदी कथेतून सुद्धा एक साखळी निर्माण केली विनोदाची आणि विनोद सांगितलेला आहे. आणि पहा, आता अशी जी बाई असते अशा बाईविषयी लोकांना काही फार बरं वाटतं असं नाही. मग त्या बाईविषयी किंवा अशा या मूर्ख माणसाविषयी त्याच्याविषयी बरं वाटत नाही. म्हणून त्या बाईला खरं तर धडा शिकवायचा असतो लोकांना, पण तसं काही होत नाही आणि अशा मग कथा गुंफल्या जातात. ह्या माणसाचं जे वागणं आहे, माणसाचं वागणं खटकतं माणसाला की माणसाने असं वागू नये, बायकोचं फार ऐकू नये, पण ऐकणारे असतात. मग तशा माणसाला बाबा रे तू जर नाही ऐकलं तर तुझ्या अशीच आता फजिती होत राहणार, हे सांगण्यासाठी अशा काहीतरी कथा वगैरे रचल्या जातात. ठीक आहे, अशा अनेक कथा आहेत, भरपूर कथा आहेत. एक साधी कथा पहा कसं आहे, एक माणूस, आता नेहमी ते म्हणायचे माणसं म्हणतात की घोड्याच्या जेवढ्या खोडी असतात त्याच्यापेक्षा बाईच्या अधिक खोडी असतात, असं सहज म्हणतात. एक नवरा बाईला सहज म्हणतो, अगं घोड्याच्या खोडीपेक्षा बायाच्या खोड्या जास्त असतात असं म्हणतात. खरंच काय असतात सांग बरं. आता ती आपली बिचारी साधी भोळी ती म्हणते की अहो उगा लोक काही म्हणतात, कशाला लोकांचं ऐकता, उगा आपला संसार करा ना. पण हा तिच्या मागेच लागतो, हट्टच धरतो, तुझी एखादी खोडी मला दाखव ना, तुझी एखादी खोडी. हिचा ना इलाजच होतो. तो म्हणतो ठीक आहे. ती म्हणते ठीक आहे, उद्या तुम्हाला माझी एक खोडी दाखवते म्हणते. मग आता हा याला वाटतं काय खोडी दाखवणार आहे. ठीक आहे म्हणते, तुम्ही जा ना, आता मी खोडी दाखवतो. रात्र संपते, दुसऱ्या दिवस उगवतो आणि आज सकाळी पहाटेच आपला निघतो, शेताकडे जातो. याला नांगरायचं असतं, शेत नांगरायला हा जातो. ती म्हणते आज तुम्हाला एक खोडी दाखवते म्हणते. आणि ठीक आहे, मग आता तो जातो, शेत नांगरायला लागतो. ही घराकडून येते आणि घराकडून येताना काय करते,
एक छोट्या छोट्या किलोभर मासे असतात, ते मासे येते आणि मासे घेऊन येते आणि त्या पाण्यामध्ये टाकून मासे आणते. मासे जिवंतच असतात, मासे आणते ती. आणि हा नांगरत पुढे चाललाय, तेवढ्यामध्ये ती येते आणि यानं काय फार म्हणजे पाहिलेलं नसतं, कारण याचं नांगराचं तास पुढे चालूच असतं ना. आणि नांगरणाऱ्या माणसाला लक्ष द्यावं लागतं. इकडे तिकडे तर जर त्यानं पाहिलं तर नांगर पडेल ना, याच्यावर पायावर पडेल ना. तेव्हा नांगरणारा माणूस लक्ष पुरवतो, नांगरत असतो. ही बाई येते आपलं टोपलं ठेवते आणि ते जे मासे तिनं आणलेले असतात, जिवंत मासे असतात, पाण्यामध्ये टाकून आणले असतात, मिळाले असतात त्याच्या गावामध्ये, कोणी विकणारा असेल किंवा काहीतरी असेल, आणि त्या तासानं टाकत जाते. आणि जिथं मासे संपतात तिथं ते त्याला हाक मारून म्हणते, अहो काय तुम्ही मागे बघता का नाही. तो पहिले नांगर थांबवतो, बैलांना थांबवतो, मागे पाहतो. काय वेड्यासारखं म्हणते ते, आपलं नांगरायला लागले म्हणते. अहो तुमच्या नांगरण्यामध्ये मासे निघायला लागले ना हे, आणि तुम्ही बघितलेच नाही आतापर्यंत किती मासे निघाले असतील, पक्ष्यांनी खाले असतील, काही बगड्यांनी खाले असतील, तुम्ही बघितलेच नाही, जमा करायला पाहिजे होते ना. तो मागे फिरून पाहतो तर काय मासे तडपड करायला लागत, कारण तिने नेमकेच टाकले ना. तो म्हणतो खरंच की का म्हणतो, कसं काय निघाले. अहो तुम्हाला माहीत नाही का म्हणते, या जमिनीमध्ये आपल्या पावसाळ्यामध्ये पाणी साचलेलं असते. असेल आता ते खरं तर तसं साळवणाची जागा वगैरे असेल. पावसाळ्याचे पाणी साचलेलं असते ना म्हणते, तेव्हाच्या त्या पाण्यामध्ये मासे असतात आणि या दिवसामध्ये ते मासे जमिनीमध्ये जाऊन बसलेले असतात. आता तुम्ही नांगरल्यामुळे वर निघाले, तुम्ही काय मागे बघतच नाही म्हणते, पुढे बघून चालले, किती निघाले की किती उडून गेले की किती पक्ष्यांनी खाले की का लोकांनी घेऊन गेले काही माहीतच नाही. हा साधा भोळा, याला वाटते खरंच जमिनीतून मासे निघाले. तो म्हणतो गेले, आता हे तरी आपण जमा करू. आणि तो जमा करतो आणि जमा करून म्हणतो आता ठीक आहे, आता संपलं म्हणते, जमिनी नांगरणं झाली. ती म्हणते पण आता निघणार नाहीत मासे. तो म्हणतो का, आता खूप वेळ झाला ना म्हणते, आता तुम्हाला नांगर सोडावा लागेल, आता वेळ झाला, त्या बैलांना किती त्रास देणार, आणि फार ऊन झाले की निघत नाहीत म्हणते, आतापर्यंत निघाले. त्याला तेही खरंच वाटते, नांगर सोडतो, जेवण वगैरे करतो. तो म्हणतो आता ठीक आहे, तू काय कर, हे जे मासे आहे ते घरी घेऊन जा आणि घरी घेऊन जाऊन याचे मस्त कालवण कर, भाजी कर चांगल्यापैकी, आपण संध्याकाळी मासे खाऊ. आता ती म्हणते ठीक आहे. आता इथे दुसरे मासे निघत नाहीत. तिच्या पद्धतीनं सांगितल्याप्रमाणे ते नांगर सोडलेलं आहे, ऊन वाढलेलं आहे, सगळं झालं आहे. ही मासे घरी घेऊन जाते, मस्तपैकी भाजी करते. आता हा दिवसभर शेतामध्ये काम करतो आणि आता जातो संध्याकाळी जेवायला. त्याला ते वाट पाहतो ना, त्याला आता माशाची भाजी खायची आहे ना, कालवण खायचं आहे. तो जातो घरी आणि घरी गेल्या म्हणतो, ते हातपाय वगैरे धुतो, बैल बांधतो, चारा बिरा टाकतो, म्हणतो जेवायला वाढ बरं. ती म्हणते ठीक आहे. आणि मग तो बसतो आणि तिने त्याला जेवायला वाढते. जेवायला वाढताना ते भाकर आणि चटणी वगैरे किंवा एखादी लोणच्याची फोड वगैरे दिलेली असते. तो म्हणतो ते माशाचं कालवण काय झालं. ते म्हणते कुठले मासे, त्याला विचारते. तो म्हणतो अगं शेतामध्ये आपल्या सापडले होते ना. ते म्हणते मूर्ख आहात का, वेडे आहात का तुम्ही, जमिनीमध्ये कुठं मासे सापडतात, कुठले मासे, मला तर काही माहीत नाही म्हणते. आता याला राग येतो, हा बदलून काढायला लागतो, तिला मारायला लागतो, हे ओरडायला लागते. ओरडलं की शेजारचे येतात, शेजारचे आले की मग ते कारण विचारतात. तो सांगायला लागतो की मी शेतातून असे मासे वगैरे दिले होते, हिने ते वाढतच नाही, काय केले की मला असं चटणी भाकर किंवा लोणचं वगैरे वाढायला लागले, मासे काही वाढत नाही ते कालवण. लोक म्हणतात काय वेडे लागले का, जमिनीमध्ये मासे निघतात का. ती म्हणते असंच करतो नेहमी, असंच काही पण करतो, मला मारतो, जमिनीत मासे असतात का. लोकांना त्या बाईचं खरं वाटतं ना. लोक जातात, त्याला म्हणतात हे पहा आता असं वेड्यासारखं करायचं नाही, शांतपणे जेवण कर, गुणानं आपलं शांत राहा. आता त्याला कळतच नाही, त्याचा राग काय शांत होतच नाही, पण लोक जातात. मग पुन्हा तो काही वेळाने बायकोला तेच काढतो, पुन्हा त्याला राग येते. तो खरं बरं करण्याचा प्रयत्न करतो, बायको काय ऐकत नाही, राग येते. आणि मग राग आल्यावर पुन्हा तो मारायला लागतो, पुन्हा लोक येतात. मग पुन्हा लोक त्याची समजून घालतात, पण ते बाई म्हणते असंच करतो, आता मला रात्रभर हा मारल्याशिवाय राहणार नाही, याला बांधू घाला म्हणते, वेडं झालं आहे. लोकांनी ते पडतं, लोक त्याला अक्षरशः बांधतात, त्याचे हातपाय बांधतात आणि हातपाय बांधून जवळच एक जे लाकूड रोवलेलं असतं त्या लाकडाला बांधतात. त्याला सांगतात पहा रात्रभर शांत राहा, उद्या तुला सोडू आम्ही, आता रात्रभर सोडणार नाही, असा झोप. त्याला कळतच नाही आणि तो तिथे बसलेला आहे आणि आता हातही बांधलेले आहे. आता काय करणार बिचारा, जेवणही नाही, काही नाही. एकीकडे भूक लागलेली आहे, प्रचंड राग आहे आणि हा याच्या हातपाय बांधले आहेत. आणि मग मात्र आता बायको काय करते, ते कालवण घेऊन येते, त्याच्या समोर बसून जेवायला सुरू करते, कालवण खायला सुरू करते. मग आता याला आता किती राग आला असेल बघा ना. लोकांचा मार खाला, बायकोनं बसवले, समोर बसून ती कालवण खायला लागते. पुन्हा हा जोरजोरात ओरडायला लागतो. ओरडायला लागला की मग पुन्हा ही काय करते, पटकून आपलं ते कालवण बाजूला नेऊन ठेवते आणि बाजूला नेऊन ठेवून पुन्हा लोक येतात. तेवढ्या वेळात नाही करते, लोक येतात, दार काढते.
दार काढल्या लोक येतात, त्याला म्हणतात काय झालं रे, पुन्हा का ओरडायला लागलं. तो सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्या समोर ती खात होते. लोक कुठं ऐकतात, लोक ऐकतच नाही. लोक याला वेड्यात करतात, लोकही याला मारायला लागतात. लोकांना वाटतं फार वेडा झालेला आहे, कारण नांगराच्या तासामध्ये मासे सापडतात, हे कसं शक्य आहे. आणि हा असं सांगतो, लोकांना वाटते हा ठार वेड आहे. आणि मग लोक त्याला बांधलेलं काही सोडत नाहीत, लोक निघून जातात. ही दार लावते आणि दार लावून आपल्या नवऱ्याला विचारते, ही एक खोडी आहे माझी, आणखी तुम्हाला दाखवायचे आहेत का काही खोड्या. मग त्याला कळते, अरे आपण जे हिला म्हणालो होतो खोडी दाखव ते हीच आहे. आणि मग ती म्हणते दाखवायचं आहे का, तो म्हणतो नाही आता बस झालं. मग त्याला व्यवस्थित ती सोडते आणि त्याला सांगते, हे पा उगी कशाचे हट्ट करत जाऊ नका. आणि मग दोघं शांतपणे ते माशाचं कालवण खातात आणि दोघं म्हणजे पुढे संसार करतात. मित्र हो, अशा कुठल्याही म्हणजे विनोदी कथा निर्माण करत असताना किंवा हास्यकथा निर्माण करत असताना त्या कशावर निर्माण केल्या जाव्यात वगैरे असं काही नाही. एक साखळी किंवा हास्याचे प्रसंग सांगितले जातात किंवा हास्याचे प्रसंग क्रमानं गुंफले जातात आणि त्याच्यातून एक विनोद निर्माण केला जातो. अशा कथांनाच आपण विनोदी कथा म्हणतो. मित्र हो, त्या निर्माण करणे, त्या जतन करणे माणसाकडून झालेलं आहे. माणसाची गरजही आहे, आपल्या जीवनप्रणालीचा भागही आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये असं हसणं, अशा पद्धतीनं मनातलं काही सांगणं आणि हसत खेळत जगणं आवश्यक आहे. त्याचाच भाग म्हणून या कथा निर्माण होतात, त्या टिकतात. अशा अनेक कथा आहेत, किती आपण सांगू शकतो. दिवसभर कथा सांगत बसलो तरी संपणार नाहीत, अशा अनेक विनोदी कथा आहेत. तेव्हा अशा कथांनाच आपण विनोदी कथा असं म्हणतो. मित्र हो, आतापर्यंतच्या विवेचनातून तुमच्या लक्षात विनोदी कथा कशाला म्हणतात हे आलं असावं आणि या विनोदी कथा ऐकून विनोदी कथेचं स्वरूप वगैरे तुम्हाला कळालेलं असावं असं मी गृहीत धरतो आणि इथे या तासापुरतं थांबतो. मित्र हो, लोककथा हा घटक आता इथे संपलेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण आता दुसरा एखादा घटक पाहू म्हणे. ठीक आहे, इथे आपण थांबू म्हणे.